कायम्या पतित कीर्तिवानो अवतार तुम्हा धराया कारण उद्धराया जन जड जीवा वाढावया सुख भक्तिभाव धर्म वाढावया सुख भक्तिभाव धर्म कुळाचारी नाम विठोबाचे अवतार तुम्हा धराया कारण उद्धराया जन जड जीवा तुका म्हणे गुण चंदनाचे अंगी तुका म्हणे गुण चंदनाचे अंगी तैसे तुम्ही जगी संत जन अवतार तुम्हा धराया कारण उद्धराया जन जड जीवा पंढरीच्या देवराया पंढरीच्या देवराया दंडवत तुझे पाया 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 दंडवत तुझे ओ पंढरीचा देवराया दंडवत तुझे पाया ओ दंडवत तुझे पाया दंडवत तुझे पाया ओ पंढरीच्या देवराया महायोगपीठे तटे भीमरथ्या वरम पुंडरीकाय दातु मुनित्रय समागत्य तिष्ठन्तमानंद कंदम परब्रह्मलिंगम भले पांडुरंगम पांडुरंगा करू प्रथम नमन दुसरे चरण संताचिया त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तारू बाबाजी सद्गुरु दासोका ब्रह्मानंदम परमसुखदम केवलम ज्ञानमूर्ती द्वंद्वातीतं गगनसदृशं तत्त्वमस्यादिलक्ष्यम् एकं नित्यं विमलमचलं सर्वदे साक्षीभूतं भावातीतं त्रिगुणरहितं सद्गुरुं तन्नमामि गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णु गुरुर्देवो महेश्वरा गुरु साक्षात परब्रह्म तस्मै श्री गुरुवे नमः ज्या ज्या ठिकाणी मन जाय माझे त्या त्या ठिकाणी निज रूप तुझे मी ठेवितो मस्तक ज्या ठिकाणी तेथे सद्गुरु तुझे पाय दोन्ही जयांचे केले स्मरण सकळ विद्येचे अधिकरण तिची वंदू श्रीचरण श्री गुरूंचे ते नमस्कार होणे आता ओम नमो ज्ञानेश्वरा मी कळा पुसरी काहीच नेने बोलतो वचने अति भाविका
तुमचा अनुग्रह लाधलो पवन झालो चराचरी एका जनार्दनी तुमचा दास एका जनार्दनी तुमचा दास त्याची आस पुरवावी तुमचा अनुग्रह लादलो पवन झालो चराचरी आता माझ्या भावा अंतराय नको देवा आले भागात ते करीतो तुझे नाम उच्चारितो दूड माझे मन पायी बांधावे राखून आले भागात ते करीतो तुझे नाम उच्चारितो तुका म्हणे वाटे नको फुटू देऊ पाटे आले भागात ते करीतो तुझे नाम उच्चारितो विठ्ठल विठ्ठल तुम्ही संत माय बाप कृपावंत कायमी पतित कीर्तिवाणू अवतार तुम्हा धराया कारण उद्धराया जन जडजीवा प्राप्त प्रसंगी सेवेसाठी निवडलेला अभंग जगद्गुरु जगद्वंद्य श्रीमंत संत देवनिवा शिवैराग्य शिरोमणी भागवत धर्माचे कळस संत तुकाराम महाराज यांचा 4 चरणाचा आणि संतांचं वर्णन करणारा सद्गुरूचं verणन करणारा त्यांच्या कार्याची महती सांगणारा अशा प्रकारचा अभंग साधारणतः ऐका जे तुम्ही भक्त भागवत कराले ते हित सत्य करा संत श्रेष्ठ तुकाराम महाराजांचे बीज छत्रपती शिवरायांची जयंती आणि मग शांतीब्रह्म एकनाथ महाराजांची षष्टी असा हा त्रिवेणी संगम आणि त्यामध्ये श्रीमद भागवत कथा शिवलीलामृत ग्रंथ पारायण 16 आणि पहिल्या दिवशी जगद्गुरु तुकाराम महाराजांच्या बीजेनिमित्त चंद्रकांत लखे यांचं हरिकीर्तन आणि पुष्पवृष्टी त्यानंतर दररोज आपल्याला भागवत महात्म्य सांगण्याचा प्रयत्न या ठिकाणी ब्रह्ममूर्ती विजयाताई पंडित यांच्या मुखातून आपल्याला भागवत ऐकायला मिळते आज 5वा दिवस आणि 5व्या दिवशी षष्टीच्या निमित्तानं नाथांच्या षष्टीच्या निमित्तानं माझ्यासारख्या एका सर्वसामान्य कार्यकर्त्याकडे तुम्ही हा अत्यंत महत्त्वाचा कार्यक्रम या ठिकाणी सुपूर्द केला काल मला वाटतं भक्त प्रल्हाद गजेंद्र मोक्ष नरसिंह अवतार समुद्र मंथन कच्छ अवतार वामन अवतार गंगा अवतरण अशा प्रकारचा कथाभाग आपण ऐकला आणि आज परत प्रभू रामाचा श्रीरामाचा अवतार आणि श्रीकृष्ण चरित्राचा हा भाग आपण पुढे पाहणार आहोत साधारणतः या निमित्तानं समाजाच्या कल्याणाचा मार्ग आपण या ठिकाणी या निमित्तानं करतो आहोत समाज आज एका वेगळ्या दिशेने चाललेला आहे आणि समाज आवाज काहीतरी होतोय त्याचा येत होतं पंखा सांगत होतो समाज हा एका वेगळ्या दिशेने चाललेला आहे आणि या समाजाला संतांच्या मार्गाने जाण्याचा प्रयत्न या कथा कीर्तनाच्या माध्यमातून किंवा चरित्राच्या माध्यमातून किंवा प्रवचन प्रबोधन या माध्यमातून आपण समाजाचं कल्याण करण्याचा प्रयत्न करतो आहोत समाज ऐकील की नाही हा नंतरचा भाग आहे आपण बाजारात माल ठेवलाच नाही तर समाज घेणारच नाही त्याच पद्धतीनं गातला दुकान देती आली असे दान संत उदार उदार भरले अनंत भांडार माग त्यासी पुरे धनी आणि कांसी उरे
संत उदार उदार भरले अनंत भांडार. तुका म्हणे पोते देवे भरले नो हे रीते. संत उदार उदार भरले अनंत भांडार. कोणत्या का होईना निमित्तानं या भक्ती मार्गावर प्रत्येकानं यावं. भक्ती मार्गावर आल्यानंतर त्यानं आपलं जीवन आनंदी बनवावं, जीवनामध्ये समाधान मिळवावं. आणि त्या समाधानाचा रस्ता नेमका आपल्याला संत सांगतात. आज नाथांचं निर्वाण आहे. प्रसंग अत्यंत हृदयस्पर्शी आहे. संत ज्या वेळेला या जगामध्ये अवतार कार्याला येतात त्यावेळेला त्यांची परिस्थिती काय, त्यांच्या परिस्थितीतून ते पुढं समाजाला काय सांगतायत, समाज त्यांना काय देतो, संत समाजाला काय देतात, याचा थोडासा विचार केला तर 727 वर्षापासून माऊली महावैष्णव ज्ञानेश्वर महाराज या जगामध्ये आले. आणि ज्ञानेश्वर महाराजांनी प्रयत्न केला. ये मराठीची ये नगरी ब्रह्मविद्येचा सुकाळू करी. घेणे देणे सुखजीवरी होली या जगा. संत म्हणतात या जगामध्ये आम्हाला शांतीचा सुकाळ करायचा आहे, समाधानाचा सुकाळ करायचा आहे, ब्रह्मज्ञानाचा सुकाळ करायचा आहे. आणि म्हणून भागवत कार्यही आपल्याला सांगतात बाबा समाधान या जगामध्ये दुसरीकडे कुठे मिळेल याची गॅरंटी सांगता येणार नाही. पण इकडं जर आलात, या मार्गावर जर तुम्ही आलात, संतांच्या सांगण्याप्रमाणे जर तुम्ही भक्ती मार्गावरून चालायला लागलात, तुकाराम महाराज स्पष्ट सांगतात, झाले समाधान तुमचे देखील चरण. आता उठावेसे मना येत नाही नारायण. सुरवाडीकपणे येथे सापडले गेले. तुका म्हणे भोग गेला निवारला लाग. संतांना सांगायचंय तुम्हाला या निमित्तानं संत का अवतार कार्याला येतात. संत अवतार कार्याला आल्यानंतर त्यांचं अवताराचं कारण काय. बघा प्रत्येक जण थोडंसं विनोदाने सांगायचा भाग झाला. आपण रेंगणे महाराजांना गायन करण्यासाठी आपण इथं बोलवलं आणि ते जर मारुतीच्या मंदिरामध्ये जर जुगार खेळत बसले, ते खेळत बसले तर आपण त्यांना नाही का हार घालणार आहोत का, त्यांची पूजा करणार आहोत का, त्यांना श्रीफळ देणार आहोत का, त्यांचा गौरव करणार आहोत का, त्यांना काहीतरी बोलणारच ना आपण. किंवा तुम्हाला रेंगणे महाराज तुम्हाला कशाला बोलवलं आम्ही, तर आमच्या या कथेला सहाय्य करण्यासाठी गायक म्हणून तुम्ही बोलवलं. म्हणजे कारण काय, रेंगणे महाराज बोलवण्याचं कारण काय, तर आमच्या कथेला गायन करण्यासाठी तुमची आवश्यकता आहे. आणि तुम्ही ते टाकून तुम्ही जर मारुतीच्या मंदिरामध्ये जर पत्ते खेळत असाल, जुगार खेळत असाल तर ते योग्य नाही. तुम्हाला बोललंच पाहिजे. उदाहरण संपलं. साधू संत म्हणतात या मानवी जन्माला आलेल्या प्रत्येक जीवाला आम्ही सांगतोय का बाबा रे तुम्ही या मानव जन्माला आलात कशासाठी. मुद्दा हा संत अवतीर्ण झाले, देवानं देवाचं कार्य केलं, संतानं संतांचं कार्य केलं, पण जीवानं जीवाचं कार्य नाही केलं. देवानं देवाचं कार्य केलं, सृष्टीची उत्पत्ती केली, सृष्टीचा सांभाळ केला, सृष्टीचा संहारही केला. उपजे ते नाशे नाशिले पुनरपी दिसे हे घटिका यंत्र जैसे परिभ्रमे गेला. शेतकरीच आपल्या शेतामध्ये ज्वारी बाजरी पेरतो, शेतकरी त्या ज्वारी बाजरीला पाणी देतो, शेतकरी त्या ज्वारी बाजरीचं राखण करतो. आणि कापायला ज्यावेळेला येते त्यावेळेला का दुसऱ्याला बोलवतो का. पेरणारा शेतकरी, त्याला वाढवणारा शेतकरी, त्याचा सांभाळ करणारा शेतकरी आणि त्याचा कापणारा सुद्धा शेतकरीच आहे. तसं देवानं देवाचं काम केलेलं आहे. जन्माला घालणारा देव, सांभाळ करणारा देव, झोपायला लावणारा देव, उठवायला देव, खायला लावणारा देव, जिरवणारा देव, सांभाळ करणारा देव आणि मारणारा सुद्धा. साधू संत त्याचा विचार करतात. देवानं देवाचं काम केलं, संतांनी संतांचं काम केलं. संत कशासाठी आले याचा जर विचार केला तर संत म्हणतात आम्ही या जगाला खरा देव आणि खोटा देव याच्यामधला फरक सांगायला आलो.
तुकाराम महाराज स्पष्ट वर्णन करतात. तुका म्हणे कैसे आंधळे हे जन, तुका म्हणे कैसे आंधळे हे जन गेले विसरून खऱ्या देवा. नाथ महाराज तर म्हणतात बाबा यांनी काय केलं नाही का, काही दगडाच्या मूर्ती तयार केल्या, काही तांब्या पितळ्याच्या तयार केल्या, काही सोन्या चांदीच्या तयार केल्या, एका पाट्यावर त्याला बसवल्या आणि बसवल्यानंतर त्यांनी त्यांच्या मताप्रमाणे त्यांची नावं ठेवून दिली. शिळा तांब्याची बाहुली केली. सुंदर अभंग त्यांचा. साधू संत म्हणतात बाबा यांनी देव तयार केले, देवघरामध्ये बसवले, यांच्या मताप्रमाणे नावं ठेवली आणि यांच्या मताप्रमाणे आरत्या चालू झाल्या. साधू संतांनी याचा विचार केला की यांना मंदिरातला देव मान्य आहे, देवघरातला देव मान्य आहे, यांना तीर्थक्षेत्रामधला मंदिरातला देव मान्य आहे, यांना आजूबाजूचा नाही का डोंगरावरचा देव मान्य आहे, हिमालय पर्वतावरचा देव मान्य आहे, पण यांना जवळचा देव मान्य नाही. साधारणतः संतांचं कार्य हेच आहे. संत याचसाठी अवतार कार्याला आले. तिसऱ्या चरणामध्ये त्यांना तेच सांगायचंय. वाढावया सुख भक्तिभाव धर्म कुळाचार्य नाम विठोबाचे. मुद्दा माझा अभंग तुकाराम महाराजांचा आहे आणि वर्णन हे संतांचं, म्हणजे कोणत्याही संतांचं, भले त्यांचे बाबाजी चैतन्य सद्गुरू असतील, भले नाथ महाराजांचे जनार्दन स्वामी सद्गुरू असतील किंवा नाथ महाराज असतील. नाथ महाराजांचं भागवत वाचताना तुकाराम महाराजांना अतिशय आनंद वाटला की ज्यावेळेला या जीवाला स्वतःच्या स्वरूपाची ओळख नाही, स्वतः मी कोण आहे याचा त्याने विचारच केला नाही, फक्त हे माझं आहे, ते माझं आहे, ते माझं आहे. कधी आईला माझं म्हटला, कधी बापाला माझं म्हटला, कधी भावाला माझं म्हटला, कधी बहिणीला माझं म्हटला, कधी मामाला माझं, कधी मामीला माझं, तर कधी या जगाला माझं म्हटला, घर माझं म्हटला, दार माझं म्हटला, संपत्ती माझी म्हटला. पण हे त्याच्या कामाचे नाहीत असं साधू संतांना सांगायचं. ज्ञानेश्वर महाराज सुंदर वर्णन करताना सांगतात. कवनाचे मायबाप कवनाचे गणगोत मृग जळवत जाईल लया, विषयाचे समसुख बेगडाची बाहुली आभराची सावली जाईल लया. ज्ञानदेव म्हणे पाहता पाहिले स्वप्नीचे चिले जाईल लया. सगळं नाश पावणार आहे म्हणतात. या जगात कुणीच कुणाचं नाही. नाथ महाराज त्याचंही सुंदर वर्णन करतात. बहीण कुणाची भाऊ कुणाचा कोण कुणाचे सगळे सोयरे. बहीण कुणाची भाऊ कुणाचा कोण कुणाचे सगळे सोयरे. मेल्या पाठी सर्व राहील न तुटतील धागे डोळे. प्राण्या मायेचा बाजार 2 दिवसाची जवानी तुझी पुढे नाही टिकणार रे. 2 दिवसाची जवानी तुझी पुढे नाही टिकणार रे. वृद्धपण येता तुझा वैद्य काय करणार. प्राण्या मायेचा बाजार. एका जनार्दनी म्हणे धरा हरिभजनाची गोडी. हे कार्य आहे त्यांचं बरं का, अवताराला येण्याचं कार्य. एका जनार्दनी म्हणे धरा हरिभजनाची गोडी. तरीच जन्मा येऊन सार्थक होईल मानव कुडी. प्राण्या मायेचा बाजार, प्राण्या मायेचा बाजार. साधू संतांनी याच्यातून बाहेर काढण्यासाठी, हा जीव मायेमध्ये अडकलेला आहे, या मायेमध्ये अडकलेल्या जीवाला बाहेर काढण्यासाठी स्वतः अवतार कार्य केलं. संत स्वतः येतात बघा. कोर्टात आरोपी स्वतः कधीच जात नाही. त्याला कोर्टाची तारीख मिळते, म्हणजे त्याला समन्स काढलं जातं, त्याला वॉरंट काढलं जातं, त्याला कोर्टात बोलवलं जातं, तो दुःखानेच कोर्टाला जातो. बघा साधारणतः विचार करा, एखाद्याला कोर्टाची तारीख उद्याची तारीख आहे, आज त्याला झोप येते का? त्याची कोर्टाची तारीख उद्या आहे. भले त्याचा निकाल लागणार का नाही लागणार, पण त्या कोर्टामध्ये काहीतरी कमेंट होणार आहे आणि त्याला जबाब द्यावे लागणार आहे. त्याची उद्या कोर्टाची तारीख आहे. त्याला आज रात्रभर झोप येत नाही, उद्या माझी कोर्टाची तारीख, उद्या माझी कोर्टाची तारीख. आणि तो संपूर्ण दिवस त्या कोर्टामध्ये काढतो आणि संध्याकाळी 5 वाजता एकदा ते कोर्ट बंद झालं तर त्याचा जीव भांड्यात पडतो. सुटलो बरं का आज तरी, आता पुढच्या तारखेला काय होईल ते मला सांगा. त्याच कोर्टात न्यायाधीश रोज येत नाही का? ज्या कोर्टामध्ये
ज्या कोर्टामध्ये आरोपी 2, 3, 4 महिन्यांनी 6 महिन्यांनी एकदा जातो तरी त्याला वैताग येतो. आणि ते कोर्ट रोज येत नाही का? त्याला येतो का कधी वैताग? आणि एखाद्या वकिलाने तुम्हाला असं सांगितलंय का, आता मला फार कंटाळा आला त्या कोर्टाचा, आता मी कोर्टात जाणारच नाही. वकील आरोपीला सोडवण्यासाठी, त्याचं काम करण्यासाठी जसं कोर्टात अगदी उत्साहानं जातो, तसे साधू संत सुद्धा त्या वकिलासारखं या जगामध्ये येतात आणि आपल्यासारख्या आरोपीला सोडवण्याचा प्रयत्न करतात. आरोप तरी काय? साधू संत म्हणतात अरे याला जन्म घ्यावा लागला. जन्म घेणे लागे वासनेच्या संगीत त्याची झाले आगे हरिरूप. कर्माच्या योगाने जन्म घ्यावा लागतो. पाप पुण्य करुणी जन्मा येतो प्राणी, नरदेहा येऊन हरी केली. काही कर्म झालं पाठीमागचं म्हणून आपल्याला जन्म मिळाला, आणि जन्म मिळाल्यानंतर तो जर असाच वाया गेला तर साधू संत म्हणतात कशाला आला जन्माला. बघा नाथ महाराजांची बोली भाषा, तसा नाथ महाराजांना जर किताब द्यायचा ठरला तर त्यांचा किताब असा आहे की ते शांती ब्रह्म आहेत, ते शांती दूत आहेत. पण बोलताना त्यांची भाषा परखड आहे. ते म्हणतात भक्तिविन पशु कशाशी वाढला, सटविने नेला कैसा नाही, काय माय गेली होती भूतापासी, हरिनय मुखाशी हरे मुळा. पातके करिता पुढे आहे पुसता, पातके करिता पुढे आहे पुसता, काय उत्तर देता होशील तू, अनेक यातना यम करविल, कोण सोडविल तेथे तुझला. साधू संत जेवढं अधिकारानं बोलतात ना तेवढंच अधिकारानं प्रेम पण करतात. पातके करिता पुढे आहे पुस्तक, नाही का, करा रे बापानो साधन हरीचे, जनी करणेचे करू नका. आज जर या जगाची परिस्थिती पाहिली तर बापाला बाप म्हणण्याचं मुलाला धाडस होत नाही. तो म्हणतच नाही, बापाचं ऐकतच नाही. पण नाथ महाराज या जगाला बाप म्हणतात. करा रे बापानो साधन हरीचे, जनी करणेचे करू नका, जेणे नाही जन्म यमाची यातना, ऐसी साधना करा काही. असं साधन करा की ज्या साधनानं तुमचं जन्म मरण चुकेल. जन्म मरणाचा फेरा संपेल आणि जन्म मरणाचा फेरा संपल्यानंतर तुम्ही आनंदाच्या राशीवर जाऊन बसाल, मुक्त दशा उपभोगाल. आणि म्हणून या अभंगाच्या माध्यमातून तुकाराम महाराजांना एकनाथ महाराजांचं अवतार कार्य सांगायचं होतं किंवा संतांचं अवतार कार्य सांगायचं होतं. मग अनेक संत, त्यामध्ये ज्ञानेश्वर महाराज असतील, माऊली महाविष्णू ज्ञानेश्वर महाराजांनी तर या जगावर अनंत उपकार केले, अनंत उपकार केले. वयाच्या 16व्या वर्षी ज्ञानेश्वरीसारखा ग्रंथ हातामध्ये घेतला, गीताशास्त्राचं पठण केलं महाराज. गीता अलंकार नाव ज्ञानेश्वरी, गीता अलंकार नाव ज्ञानेश्वरी, ब्रह्मानंद लहरी प्रकट केली. साधारणतः ज्ञानेश्वरीचाच अभ्यास करणारे नाथ महाराज, ज्ञानेश्वरीचाच अभ्यास करणारे नाथ महाराज पुढं त्यांनी ज्ञानेश्वरीचा अभ्यास केल्यानंतर सांगितलं या जगाला, ज्ञानेश्वरी पाठी जो ओवी करेल मराठी, येणे अमृताचे ताटी झालं नरोटे ठेवली. आणि तेच महाराज पुढं भागवताच्या 18,800 ओव्या लिहितात. बघा काय नवल आहे. साधू संत यासाठी आले की या जगाला खरा परमार्थ माहीत नाही, खरा देव माहीत नाही, खरी भक्ती माहीत नाही. यांची भक्ती अशी चाललेली आहे की यांच्या मताप्रमाणे चाललेली आहे. आणि म्हणून ज्ञानेश्वर महाराजांचा हरिपाठ म्हणा, ज्ञानेश्वर महाराजांची ज्ञानेश्वरी म्हणा, ज्ञानेश्वर महाराजांचा अमृतानुभव म्हणा, ज्ञानेश्वर महाराजांची चांगदेव पासष्टी म्हणा, मुक्ताबाईची सनद म्हणा. साधू संत म्हणतात हे सगळं तुमच्यासाठी केलं. बुडते हे जळ न देखवे डोळा, येतो कळवळा म्हणून या. आणि म्हणून मला या साधू संतांचा अवतार कार्य सांगायचं होतं. बघा विनयानं सांगतात साधू संत. मी तर नेहमी विनोदाने सांगत असतो की बाबा ज्ञानानं जर अभिमानाची जोड घेतली, ज्ञानानं जर अभिमानाची जोड घेतली तर त्याच्यातून भ्रम तयार होतो. आणि ज्ञानानं जर विनयाची जोड घेतली, नम्रतेची जोड घेतली तर त्याच्यातून प्रेम तयार होतो. नम्र झाला होता तिने कोंडिले अनंता, कोंडिले अनंता, तिने कोंडिले अनंता. नम्र झाला होता तिने कोंडिले अनंता. साधू संत नम्र होतात बघा.
साधू संतांना या जगाला सांगताना सांगायचं बाबा ज्ञानेश्वर महाराजांचं विनय किती पहा. ज्ञानेश्वर महाराजांचं ज्ञान आगाध आहे. विश्वात्मक देव त्यांच्या अंतःकरणामध्ये आहे. पण विनवणी करताना सांगतात बाबा किंबहुना तुमचे केले हे धर्म कीर्तन सिद्धी नेले येत माझे जीवले पाय. सद्गुरू निवृत्तीनाथाच्या पायावर डोकं ठेवून सांगतात निवृत्तीनाथा तुम्ही सांगितलेलं काम इमानदारीने केलं. तसं तर माझं ते कामच नव्हतं. एका दृष्टांताच्या माध्यमातून ज्ञानेश्वर महाराज म्हणतात एका टिटवीने समुद्र उपसण्याचा प्रयत्न केला. टिटवीला सांगितलं बाई हा समुद्र कुठपर्यंत उपसणार आहे. ती म्हणते समुद्र उपसल का न उपसल मला माहीत नाही पण मी मात्र माझं काम करत राहणार आहे. ज्ञानेश्वर महाराजांनी सांगतात बाबा मला जमेल का न जमेल पण मी मात्र माझ्या निवृत्तीनाथानं सांगितलेलं काम मात्र मी मनापासून करणार आहे. साधू संतांनी त्याचा विचार करताना सांगितलं बघा. ज्ञानेश्वर महाराज म्हणतात एरवी तरी मी मूर्खू जरी झाला अविवेकू संत कृपादीप. म्हणून माणसाच्या जीवनामध्ये त्याला काय भेटलं पाहिजे. देव भेटणं असं आपण जन्माला आल्यापासून देव आपल्या बरोबर आहे. कुणी मेलेला जन्माला आलेला नाही. प्रत्येक जण जिवंतच जन्माला आलेला आहे. जिवंत जन्माला आला म्हणजे त्याच्या बरोबर देव आलेला आहे. त्याच्या अंतःकरणामध्ये तो वाढतोय. साधू संतांनी त्याचा विचार केला अरे चाले हे शरीर कोणाचे असते कोण बोलवितो हरिवेन देखवी ऐकवी एक नारायण याचे भजन चुकू नका. अरे तुला जागवणारा देव आहे तुला जगवणारा देव आहे तुला चालवणारा देव आहे. डोळे पाहतात देवाच्या सत्यनं पाय चालतात देवाच्या सत्यनं अरे कान ऐकतात देवाच्या सत्यनं. अरे तुझ्या मुखातून शब्द निघतात ते सुद्धा देवाचे शब्द आहेत. वृक्षाची पाने आणि ज्याची सत्ता वृक्षाची पाने आणि ज्याची सत्ता राजिनी अंता मगभूती हो राजिनी अंता मगभूती आणि ज्याची सत्ता अरे झाडाची पानं जर त्या देवाच्या सत्तेने हालत असतील तर तुमची अहंता राहणार आहे कुठं. तुम्ही काय येऊन बसलात या जगामध्ये तुम्हाला देवाशिवाय दुसरं कुणीच नाही. साधू संतांनी या गोष्टीचा विचार करताना तुम्हाला आम्हाला सांगितलं बाबा रे उठा जागेवारे आता स्मरण करा पंढरीनाथा भावे चरणी ठेवा माथा चुकवा कथा जन्माच्या धनदारा पुत्रजन बंधू सोयरे पिशवून सर्व जाणून शरण निघा देवासी. देव सोडून या जगामध्ये तुमचं कुणी नाही. आणि म्हणून तुकाराम महाराजांसारख्या संतांना तुम्हाला आम्हाला सांगावं लागलं नको नको मना गुंतू माया झाली, नको नको मना गुंतू माया झाली, नको नको मना गुंतू माया झाली, नको नको मना गुंतू माया झाली. मी तुम्हाला उदाहरण सांगून देईल. पायाला ठेच लागली, पायाच्या ठेच लागल्यानंतर अंगठ्यातून जर रक्त निघालं तर दवाखान्यापर्यंत येणारे भरपूर आहेत. भरपूर भेटतील, खर्च करणारे भरपूर भेटतील, डॉक्टरही भरपूर भेटतील. तर वेदना आपल्याला सहन कराव्या लागतील. वेदना मात्र आपल्याला सहन कराव्या लागतील. तसं साधू संत म्हणतात हे जग सुखाचं वाटेकरी आहे, दुःखाचं वाटेकरी कुणीच नाही. मी हे उदाहरण नेहमी कीर्तनामध्ये सांगतो. सुखाचे वाटेकरी आपल्यासोबत कसे आहेत आणि दुःखाचे वाटेकरी कोण आहेत. बघा एखाद्याचा मुलाचा लग्न समारंभ आहे आणि लग्न समारंभामध्ये त्याचा नवरदेव त्याचा मुलगा घोड्यावर बसला आहे आणि आता पारण्या निघाला नवरदेव. नाचणारे कुठं असतात? नवरदेवाच्या पुढं का पाठीमागं? पुढं. म्हणजे आनंदाचा क्षण आहे. आता काही वेळामध्ये त्या मुलाचं लग्न होणार आहे. त्या वरबापाला आनंद आहे, त्या वरमाईला आनंद आहे, त्या कलवऱ्यांना आनंद आहे, सगळे आनंदात आहेत आणि नाचतायत कुठं आता? आनंदाच्या क्षणामध्ये हे सगळं जग आपल्या पुढं आहे.
आणि एखाद्याच्या घरी अशी एक दुर्घटना घडली आणि दुर्घटना घडल्यानंतर त्याच्या घरी कुणीतरी, त्याचा बाप, त्याची आई, त्याची पत्नी, तिचा पती, कुणीतरी आपल्या घरामध्ये एखादं देवाज्ञा झाली, वारलं, मेलं, मग त्याची आंघोळ झाली आणि त्याला कपडे घालून त्या तिरडीवर बांधला, खांद्यावर घेतला आणि आता हे सगळे भाऊबंद, हे सगळे स्वैर्यधारे जे आपल्याला आपलं म्हणत होते ते सगळे कुठं असतात हो? एवढं कीर्तनात समजलं ना की सुखाच्या क्षणामध्ये जग आपल्या पुढे आहे आणि दुःखाच्या क्षणामध्ये मात्र हे जग आपल्या पाठीमाग आहे. कुणी नाही हो. वारा घालतात तोही खरा घालत नाही, जिवंतपणी कधीच घातला नाही, त्या सुद्धा वारा घातल्याशिवाय. विनोद सांगतो का विनोद सांगतो अरे जिवंतपणे कधीच खायला दिलं नाही, पण बापाच्या दशक्रियेला 10 गावं जेवायला घातली. ही उदाहरणं या जगाची आहे. साधू संत म्हणतात, बाबा हे जग सगळं सुखाचं सोबती आहे, कोणी नाही रे कोणाचे, अंती जाणे एकल्याचे. साधू संतांना हा विचार करायचा, बाबा जीवनामध्ये जन्माला येताना गर्भवासामध्ये जन्म झाला, गर्भवासामध्ये तुझी वाढ होती, त्यावेळेला काय पंखा होता? साधू संतांनी त्याचा विचार केला त्यावेळेला. आता आपल्याला वाटतंय गरम होतंय, ऊन लागतंय, पत्रा तापतोय. तिथं काय होतं आतमध्ये? येशी बसवलं होतं का? आतमध्ये येशी बसवलं होतं का? साधू संत म्हणतात, गर्भवासाचे दुःख गाडे कवना पुढे सांगावे. आमच्या मदाला असं मातेनं चांगलं शिकवलं आमच्या तिच्या मुलाला. हा देह नाशिवंत मळमूत्राचा वारा, चर्म घातले रे गुरुमंत्राचा सांगा, रव दुसरे रे अमंगळ तिला हरी हरा जयदाई गोविंदा भक्ती मदाला किती सुंदर सांगितलं आपल्या मुलाला. हा देह नाशिवंत मळमूत्राचा बांधा, वरी चर्म घातले रे कुर्म कीटकांचा सांधा, रव रव दुर्गंधी अमंगळ तिचा बांधा, स्मरे त्या हरिहरा शरण जाय गोविंदा, परियंदे मदालसा सोहम जो रे बाळा. थोडंसं आत्ताचं उदाहरण जर आपण पाहिलं माझ्या घरासहित तुमच्या घरामध्ये, पहिले लहान मूल जन्माला आल्यानंतर रडतच होतं. रडत असल्यानंतर ती आई बाळाला मांडीवर घेते, तिला स्तनपान करते. रडायचं राहिलं नाही तर त्याला खेळणं देत होती आणि चोखणी देत होती. चोखणी लक्षात आहे का तुमची? चोखणी आहे ना. आताही मुलं रडतात, आताही मुलं त्रागा करतात, आताही मुलं रडल्याशिवाय राहत नाही. पण आता चोखणे हातात देत नाही आणि आता खेळणी हातात देत नाही. आता कीर्तन पाठ झाले, तुमच्या कीर्तन पाठ झालंय, सुधारणा अजून नाही झाली. काय झालं होतं कालच्या कुठल्या तरी मेळाव्याला, कुशेगावच्या मेळाव्याला गेलो होतो. एका बाजूनी आई आणि एका बाजूनी आजी. त्या जेवायला काल्याचा कार्यक्रम माझाच होता. त्यांच्या ताटातून तो भात घ्यायचा आणि ते पोराला असं मागं जायचा आणि ते पोरं काय करत होतं. आणि तुमचे पाठ झाले आणि तुम्ही कीर्तनकार एखादा मेला सांगून ना तरी तुमच्याचमध्ये सुधारणा होणार आहे. अशातलं भाग आहे का? कीर्तन फक्त आपल्याला ऐकायचेत ना, फक्त ऐकायचेत. ते भागवत आपल्याला नुसतं ऐकायचं, बाकीचं काही सुधारणा वगैरे करायची नाही. आपल्याला रामायण काय करायचं? आपल्याला ऐकायचं. भावाभावातला तंटा मिटवायचा नाहीच आहे मुळात आपल्याला. रामायण आपल्याला भरताने त्या राजगादीचं काय केलं, त्याचा स्वीकार केला का नकार दिला, त्या रामाच्या पादुका आणून त्या गादीवर बसवल्या, हे फक्त आपल्याला रामायणात काय करायचंय? ऐकायचंय. भावाभावातला तंटा मिटवायचा का? नाहीच मिटवायचा. असे कितीही संत आले आणि कितीही मेले, आपल्याला काही नाही झालं.
साधू संतांनी त्याचा विचार केला, तरी परंतु या जगाला सांगितल्याशिवाय संत राहिले नाहीत. त्यांचं कार्यच ते होतं. ते म्हणतात, अरे आपण यांचे मायबाप आहोत, यांना सांगितलं पाहिजे आणि यांची सुधारणा करण्याचा प्रयत्न केला पाहिजे. विठ्ठल विठ्ठल. साधू संतांनी या गोष्टीचा विचार करताना स्वतःच्या आयुष्याचा विचार करा. आम्ही कशासाठी जन्माला आलो? आम्ही जर ईश्वराची भक्ती करण्यासाठी जन्माला आलो, तुकाराम महाराज तर म्हणतात, घेई नवी जन्म यासाठी देवा, तुझी चरण सेवा सारावया. तुझी चरण सेवा मला साध्य झाली पाहिजे, याच्यासाठी मी जन्म घेईन. आपण म्हणतो, अरे मेलं तर मरून जाईल, परत येईन, पण तुझा काटा काढल्याशिवाय राहणार. साधू संतांनी या गोष्टीचा विचार करताना सांगितलं, बाबा अरे आलाच कुठून बा, जाशी कवण्यारे ठाया, घरदार नाही तुझे, अवघी लटकीच माया. अरे साधू संतांनी जन्म घेतला त्याचं कारणही तसंच आहे. साधू संत उगीच नाही जन्माला आले आणि ते स्वतःच्या इच्छेने आले. तुकाराम महाराज म्हणतात, मी वैकुंठामध्ये राहत होतो, तिथून मी आलो, याचसाठी आलो. आम्ही वैकुंठवासी आलो, याच कारणाशी बोलिले जे ऋषी साचवावे वर्ताया. झाडू संताचे मार्ग आडराणी भरले जग उच्चिष्टाचा भाग, शिष्य उरला तो शिव. मला सांगा, चांगला बारकाईने विचार करून सांगा, तुकाराम महाराजांची घरची परिस्थिती चांगली होती का त्यांची मनस्थिती चांगली होती? परमार्थ करायला घरची परिस्थिती चांगली असावी का मनस्थिती चांगली असावी? अहो ज्ञानेश्वर महाराज किती चांगली परिस्थितीमध्ये राहत होते याचा विचार करा, त्यांची मनस्थिती काय होती त्याचा विचार करा. ते म्हणतात, या जगामध्ये सगळीकडे आनंद आहे, या जगामध्ये कुठं दुःखच नाही. आणि तुम्ही दुःख काय घेऊन बसलात? कशाचं दुःख घेऊन बसलात? तुम्ही काय आणलं काय येताना? बाबा काय आणलं का? आपण डोळ्याला चष्मा होता वाटतं तुमचा जन्माला येताना, डोक्यावर टोपी होती, खिशात चष्म्याचं खोकं होतं नाही, पॅन्टच्या खिशात पैसे होते. अरे काहीच नव्हतं ना तुमच्याजवळ. आला त्यावेळेला काहीच नव्हतं आणि जाताना बरोबर काय देणार आहेत? हे चोर आहे. हे चोर आपल्याबरोबर काय देणार आहेत? बघा, तुमच्या गळ्यात 5-5 तोळ्याचं मंगळसूत्र आहे. जाताना जर तुम्ही नवऱ्याच्या आधी गेलात तर ते 5 तोळ्याचं मंगळसूत्र तुमच्याबरोबर येणार आहे असं वाटतं? अहो सगळं खोटं आहे, हे सगळं जगच खोटं आहे. या खोट्या जगाकडे पाहून साधू संतांनी सांगितलं, जन हे सुखाचे दिल्या घेतल्याचे, अंतकाळीचे नाही कोणी. लतिका व्यवहार सर्वा संसार, वाया येन दार हरिलीन, वाया येन दार हरिलीन, वाया येन दार हरिलीन. व्यवहार लटकाय खोटा आहे. विनोदाने सांगत असतो, जे आपण सगळं कमवतो ना बाबा, त्याला आपण संपत्ती म्हणतो. संपत्ती, आमच्याकडं खूप संपत्ती, आमच्याकडं खूप संपत्ती. आता या संपत्ती शब्दाचा जर वारंवार उच्चार केला ना तुम्ही, संपत्ती 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 संपत्ती, राहती काय? अहो तिथं संपत्ती, पण तुम्हाला संपत्ती नाही. जाता जाता तुम्ही ज्याच्यासाठी आला, तुम्ही संपत्तीसाठी आलाच नाही महाराज. तुम्ही तुमच्या स्वतःच्या स्वरूपाची ओळख करून घेण्यासाठी हा मानव जन्म दिला. भागवतकार सांगतात, नाथ महाराज त्या ठिकाणी सांगतात, भरतखंडे नरदेह प्राप्ती येतो, परमभाग्याची संपत्ती तेजे विवेकी पुरुषार्थी, त्याचा वशवर्ती मी परमात्मा. देवे दिला देह भजना गोमटा, तो या झाला फाटा बाधिकेचा. स्वर्गीचे अमर इच्छिता ते देवा, मृत्यूलोकी व्हावा जन्मा. नारायण नामे होऊ जीवन मुक्त, कीर्तनी अनंत गाऊ गीती. साधू संत म्हणतात, एवढं सांगूनही या जगाला ऐकू येत नाही, तर मग म्हणतात, अरे बाबा किती सांगू तरी नाही ती हे बटकीचे पुढे शिंदळीचे रडते. साधू संत मोकळे अंत करणारे तुम्हाला सांगतात, अगदी प्रेमळ अंत करणारे सांगतात, लागून या पाया विठ्ठल तुम्हाला, या पाया
पाया विनवितो तुम्हाला करटाळे बोला मुखी नाम. तुकाराम महाराज अजून पुढे जाऊन सांगतात, सकळांच्या पाया माझे दंडवत, सकळांच्या पाया माझे दंडवत, आपुलाले चित्त शुद्ध करा. म्हणून माझ्या स्वरूपाचा विचार नाही का. आम्ही तर म्हणतो, मला विचारलं तुम्ही कोण आहे, मी सांगून जातो मी कोण आहे. मला विचारलं तुमचं गाव कोण, मी सांगून जातो माझं गाव कोण आहे. संत म्हणतात बघा, तुम्ही जर वासुदेवाकडे गेलात तर वासुदेव आपल्याला हे सांगतो, मी वासुदेव तत्वता कळो येईल विचारता, आहे ठाऊक सभाग्य संता, नाही दुजा अनेका मागुता गा. वासुदेव करतो फेरा वाडी आत बाहेर दारा, कोणी काहीतरी दान पुण्य करा, जाब न द्याल तरी जातो माघारा. साधू संतांनी या गोष्टीचा विचार करा. अरे तुमचा श्वास चालवणारा देव आहे, तुमच्या डोळ्याला पाहायला लावणारा देव आहे, तुम्हाला बसायला लावणारा देव आहे, तुम्हाला उठायला लावणारा देव आहे, तुम्हाला झोपायला लावणारा देव आहे, आणि तुम्हाला परत उठवणाराही देवच आहे. देवाशिवाय या जगामध्ये काडीचंही पान सुद्धा, वृक्षाचं पान सुद्धा हलत नाही. ज्ञानेश्वर महाराज त्याचं सुंदर वर्णन करतात. म्या बोलविल्या वेदू बोले, म्या चालविल्या सूर्य चाले, म्या हलविल्या प्राण व्हाले, जो जगाते चालेना. आणि म्हणून साधू संतांना सांगायचं, मी तर नेहमी विनोदाने सांगत असतो, बाळा मृदुंग राहील का जाईल, मृदुंग राहील का जाईल, राहील. मृदुंग म्हणे राहील का जाईल, आता नाही जाणार पण कधीतरी. टाळ राहील का जाईल, आणि टाळकरी राहील का जाईल. बरं कीर्तन राहील का जाईल, आणि कीर्तनकार राहील का जाईल. अरे सगळे जाणार आहेत. मी तर नेहमी विनोदाने सांगत असतो, कीर्तनकाराने सुद्धा फार मोठं बढाई मारण्याचं कारण नाही, कारण कीर्तन करता करता सुद्धा जावं लागलेलं आपण नाही पाहिलं तुम्ही. साधू संत म्हणतात, अरे तू कीर्तन करतो का, प्रवचन करतो, यापेक्षा तू तुझ्या स्वरूपाची ओळख करून घेतलेली आहेस का, तुला स्वरूपाचा थांग पत्ता लागलेला आहे का, आणि त्या स्वरूपाची तू एकरूप आहेस का. हे जर बरोबर असेल तरच मोक्षपदाचा रस्ता तुझ्यासाठी रिकामा आहे. अन्यथा हरिविन जन्मतो नरकची मैदाना यमाचा पाहुणा. आपल्याला पाहुणा कुणाचं व्हायचंय, त्या यमाचं पाहुणा व्हायचंय का माझ्या ज्ञानोबाचं पाहुणा व्हायचंय. साधू संत म्हणतात, चांगला विचार करा. चांगला विचार जीवनामध्ये आल्यानंतर चांगल्या विचारानं तुमच्या जीवनाचं कल्याण झाल्याशिवाय राहणार नाही, आणि वाईट विचारानं कुणाचंच कल्याण झालेलं नाही. कबीर महाराज सुंदर म्हणतात, कबीर महाराज म्हणतात, करनी करे फिरकुडे रे, करनी करके पछतावे, बीज लगावे बबूल का तो आम कहाँ से खावे. अरे बाबा आंब्याची अपेक्षा करतो ना, मग बाबळीच्या बिया कशासाठी लावल्या, आणि बाबळीच्या बिया लावल्या असतील तर आंब्याची अपेक्षा का करतो. संत आपल्याला याच्यासाठीच सांगतात. आणि म्हणून आपली आई काय सांगणार आहे का, आपला बाप काय सांगणार आहे का, आपली बहीण काय सांगणार आहे का, आपला भाऊ काय सांगणार आहे का, यापेक्षा संत काय सांगणार आहेत आपल्याला. संत आपल्या वाटोळ्याचं कधीच सांगणार नाहीत, आपल्या कल्याणाचं सांगणार आहेत. तुकाराम महाराजांच्या जीवनामध्ये ज्यावेळेला बाबाजी चैतन्याची गाठ झाली, आणि बाबाजी चैतन्याने ज्यावेळेला त्यांच्या मस्तकावर हात ठेवला, आणि मग त्यांना सांगितलं, बाबा लावणीया हात कुरवाळीला माथा सांगितली. अरे तुकाराम महाराजांच्या हे ध्यानात होतं, आपल्याला अनुग्रह कोणत्या दिवशी झाला, आपल्याला अवस्था कोणत्या दिवशी झाली, आपल्याला आनंद कोणत्या दिवशी झाला, त्यांच्या वारासहित, महिन्यासहित, तिथीसहित पाठ आहे. आपल्याला विचारलं गुरु केला का, तर केला. कुठला केला, कुठला तरी होता कीर्तनकार. काय दिलं त्याने नाम माहीत नाही. कोणत्या दिवशी केलं तपास नाही, कोणत्या दिवशी झालं तपास नाही. साधू संत म्हणतात, अरे आम्ही त्या दिवसाला धन्य मानलं. पाठांतर नसल्यासारखं करू नका म्हटलं. विठ्ठल विठ्ठल
संतांनी त्या गोष्टीचा विचार केला. आपल्याला संत कधी भेटतील, आपल्याला सद्गुरू कधी भेटतील, आपल्या जीवनाचं कल्याण कधी होईल. बघा, प्रत्येक कीर्तनकाराच्या कीर्तनाला तुकाराम महाराज समोर बसायचे. कीर्तन आत्मीयतेने मनापासून ऐकायचे. कीर्तन संपल्यानंतर कीर्तनकाराच्या पाया पडायचे, कीर्तनकाराच्या समोर बसायचे आणि कीर्तनकाराला विचारायचे, काय मी उद्धार पावे, काय कृपा करील नारायण, ऐसे तुम्ही सांगा संत जन, करा समाधान चित्तमान. काही खंड येईल कर्म, कासयाने कळले वर्म, पारुषतील धर्म मनोने श्रम वाटतच. डोळ्यातलं पाणी त्यांच्या चरणावर समर्पित करायचे. आपल्या अंतकरणामधला भाव त्यांना सांगायचे आणि प्रत्येक कीर्तनकाराला विचारायचे, काय मी उद्धार पावेल, काय कृपा करील नारायण, ऐशे तुम्ही सांगा संत जन, करा समाधान चित्त माझे, काही खंड येईल कर्म, कासयाने कळेल हे वर्म, पारुषतील धर्म मनोने श्रम वाटत. सज्जनो, आपल्या मनामध्ये कधी अशी भावना झाली नाही. अखंड हरिनाम सप्ताह असो किंवा वैष्णव मेळावा असो किंवा आणखी कोणता कार्यक्रम असो, प्रत्येक कीर्तनाला आपण गेल्याशिवाय राहत नाही. पण त्या कीर्तनकाराला एकही प्रश्न आपण विचारत नाही. कारण आपला प्रश्न त्या कीर्तनकाराने, त्या प्रमुख माणसाने आपला प्रश्न सोडवला पाहिजे, एवढी भावना आपल्या मनामध्ये पाहिजे. साधू संतांनी त्याचा विचार केला आणि विचार केल्यानंतर सांगितलं, ऐसे वर्म मज दावी नारायणा, आंतरीच्या खुना प्रगटोणी, बहु अवघड आहे संत भेटी, परी जगजेठी करुणा. तुकाराम महाराज बऱ्याच कीर्तनकारांकडे गेले, बऱ्याच प्रवचनकारांकडे गेले, पण त्यांची निराशा झाली. आणि ज्या दिवशी त्यांचं पुण्य फळाला आलं, त्या दिवशी त्यांना बाबाजी चैतन्यासारख्या समर्थ सद्गुरू भेटला. समर्थ सद्गुरूने कवटाळलं, समर्थ सद्गुरूने आलिंगन दिलं. आलिंगन संताची या दिव्य झाली माझी काया, मस्तक हे पायावरी त्यांच्या ठेवितो. साधू संतांनी या गोष्टीचा विचार करताना लाज भय शंका या गोष्टीचा विचारच केला नाही. अरे जनाबाई काय सांगते, मुक्ताबाई काय सांगते याचा विचार करा. आमची जनाबाई तर सांगते, डोईचा पदर आला खांद्यावरी, भरल्या बाजारी जाईन मी, भरल्या बाजारी जाईन मी, हातामध्ये टाळ खांद्यावरी विना, हातामध्ये टाळ खांद्यावरी विना, आता मज मना कोण करी. जो भक्ती करतो ना त्याची चर्चा झाल्याशिवाय राहत नाही. आणि चर्चा झाल्याशिवाय भक्ती खरी आहे का खोटी आहे हे कळतच नाही महाराज. प्रत्येक गोष्टीची चर्चा व्हायला पाहिजे. ज्याची चर्चा झाली ना ती गोष्ट खरी आहे म्हणायची. जी गोष्ट चर्चेविना संपली ती खरी नाहीच आहे मुळात. साधू संतांनी त्या चर्चेचा विचार केला. जग काय करतंय, जग आपली चर्चा करतंय, जग आपल्याला वेडा म्हणतंय. आमचे तुकाराम महाराज म्हणतात, तुम्ही वेडा म्हणताय ना ते तुमचं बरोबर आहे. वेडा झालो वेडा झालो, वेडा झालो वेडा झालो, वेडा झालो वेडा झालो, वेड्याच्या गावात गेलो, वेड्याच्या गावात गेलो, वेडा झालो वेडा झालो, वेडा झालो वेडा झालो, वेड्याच्या गावात गेलो, लोक तुकाराम महाराजांना वेड म्हणतात व लोक जनाबाईला वेड म्हणतात, लोक मुक्ताबाईला वेड म्हणतात. आपल्याला शहाणं म्हणावं अशी अपेक्षा करूच नका महाराज. आणि ज्याला शहाणं म्हणावं असं वाटतं ना त्याने भक्ती मार्गाला येऊच नका. संत म्हणतात, त्याच्याही पुढे जाऊन सांगतात तुकाराम महाराज, अरे आता आम्ही माणसात राहिलोच नाही. आम्हा पुसू नका काही, अभिमान
जग काय म्हणतं याच्याकडे संतांचं लक्ष नाही, आपण काय करतो याच्याकडे लक्ष आहे. आपल्याला भक्ती मार्गाने जाऊन मुक्त दशेकडे जायचं, जीवनामध्ये आनंद मिळवायचा आहे. आयुष्य किती मिळालं यापेक्षा कसं मिळालं. काही 100 वर्ष जगले, कशासाठी जगली? अरे तुम्ही 100 वर्ष जगाल, 110 वर्ष, 120 वर्ष जगाल, तर चांगदेव 1400 वर्ष जगला, काय फायदा झाला? 1400 वर्ष शरीर केले जतन, बोधाविन शेन वाढविला, नाही गुरुमंत्र, नाही उपदेश, परमार्थाशी दोष लाविला. साधू संतांनी त्या गोष्टीचा विचार करताना तुम्हाला मला पण सांगितलं, त्या चांगदेवासारखं आयुष्य जगण्यामध्ये काही अर्थ नाही. किती दिवस जगला? साधू संत म्हणतात कसा जगला आणि कुणाच्या आशीर्वादानं जगला. आणि माझ्या ज्ञानेश्वर महाराजांना 22व्या वर्षी या जगाला निरोप द्यायची वेळ आली. निवृत्ती दादाला सांगतात, निवृत्ती दादा कार्य संपलं, निवृत्ती दादा कार्य संपलं, आता माझ्या निरंजनाला मला घर बांधायचंय, मला निरंजनामध्ये जाऊन राहायचंय. माझ्या स्वरूपाची मला ओळख झालेली आहे, माझ्या आनंदाला आता पारावा राहिलेला नाही, माझं कार्य संपलंय. ज्ञानेश्वरी संपली, अमृत अनुभव संपला, चांगदेव 65 संपली, 28 अभंगाचा हरिपाठ तुमच्या आमच्या ताब्यात दिला. माऊली हात जोडतायत निवृत्तीनाथाला, दादा दादा आता मला जायचंय. आपल्याला जगावंसं वाटतंय महाराज, आपल्याला काय व्हावंसं वाटतंय? आपल्याला जगावंसं वाटतंय आणि माऊलीला या जगाचा निरोप घ्यावासा वाटतोय. हा आपल्यामध्ये आणि संतांमध्ये फरक आहे. माऊली म्हणतात, निवृत्ती दादा आता तुम्ही सांगितलेलं कार्य आता माझं संपलेलं आहे, आता मला या जगातून निरोप घेऊन मला जायचंय, माझ्या स्वरूपाला जायचंय, माझ्या आनंदाच्या ठिकाणी जायचंय. माझं मला सार्थक झाल्याचा आनंद आहे. तुम्ही सद्गुरू भेटलात, मला नाथाचा संप्रदाय भेटला, नाथाच्या संप्रदायाने माझ्या जीवनाचं कल्याण केलं. मला तुम्ही भावासारखे असलात तरी माझ्या आईसारखे आहात, माझ्या बापासारखे आहात आणि मला तुम्ही माझ्या जीवनाचं कल्याण करण्याचा मार्ग दाखवून दिला. निवृत्तीनाथाला विनवणी करणारे ज्ञानदेव 22 वर्षाचे होते महाराज. आपल्या वयाचा विचार करा. तुकाराम महाराज जाताना 42व्या वर्षी या जगाला सोडून गेले. तुमच्या बाबाजी चैतन्यांचा आशीर्वाद मिळाला. बाबाजी चैतन्यांना हात जोडले आणि सांगितलं, धन्याजी दीन झाले संतांचे दर्शन, झाली पापा तापा तुटी, दैन्य गेले उठावटे, झाले समाधान पायी विसावले मन, तुका म्हणे आले घरा तुझी दिवाळी. तुकाराम महाराज जाताना आपल्या सद्गुरुनाथाला सांगतात, सद्गुरुनाथा खूप चांगलं केलंय, आईने नाही केलं, माझ्या बापानं नाही केलं. आई बापाने जन्म दिला, जन्म दिल्यानंतर त्यांनी सांभाळ केला, या जगामध्ये मला संसारात सोडून दिलं, पण त्याच संसारामधून मला बाहेर कसं निघायचं याचं तंत्र आणि त्याचा मंत्र बाबाजी चैतन्य तुम्ही मला दिला. तुकाराम महाराज या जगाला सांगतात, बाबा अरे तुम्ही जन्माला आलात ना, हे जर केलं नाही आणि हे जर तुम्हाला समजलं नाही तर पुढे तुमचं फार वाटोळ होणार आहे, पुढं पातक करणार आहे, पुढं त्याचा पुस्ता होणार आहे आणि तुम्ही काय उत्तर देणार आहात याचा विचार करा. तुमच्या बरोबर आलेलं कोण आहे, तुमच्या बरोबर जाणारं कोण आहे याचा विचार करा. साधू संतांनी त्याचा विचार करताना सांगितलं, बाबा तुकाराम महाराज तर म्हणतात या जगाला सोडून जावंसं वाटते मला. एका दगडावर उभे राहतात आणि सगळ्यांना सांगतात, आम्ही जातो, तुम्ही कृपा असू द्या. बघा सगळ्या जगाला सांगतात, आम्ही जातो आमच्या गावा, आमचा राम राम घ्यावा, आजवर होतो तुमच्या गावी, आता कृपा असू द्या. बघा आपण म्हणतो तुकाराम महाराज देऊचे आहेत. तुकाराम महाराज म्हणतात देऊचा आणि माझा काही संबंध नाही, ते माझं कर्माचं गाव आहे, माझं खरं गाव आहे, नाही का. हा आता नाही येणे जाणे सहज खुंटले बोलणे, रामकृष्ण विठ्ठल बोला तुका जातो. अरे आम्ही आमच्या ठिकाणी जाणार आहोत, पण तुम्हाला यायचं असेल तर तुम्हाला आमच्या भक्तीच्या मार्गाने यावं लागेल आणि माझ्या बरोबर यावं लागेल. साधू संतांनी त्याचा विचार करायला सांगितलं, तुम्ही तुमच्या मतानं करू नका, नाही का. मनोमार्गे गेला तो तेथे मुकला, हरी पाठी
आणि मग नाथ महाराजांचं जीवनही तसंच आहे, ते संतांच्या करता. तसं पाहिलं तर नाथ महाराजांचं जीवन फार खडतर आहे. मुलगा नाथ महाराज जन्माला आले, आई वडील गेले. नाथ महाराज जन्माला आले आणि आई वडील गेले. अरे दुष्ट मुलगा जन्माला आला, काय म्हणतात त्याला, नाही का, कसला जन्म मला म्हणतात त्याला, काहीतरी नाव ठेवतात ना त्याला. असा दुष्ट मुलगा जन्माला आला, तो कोणत्या तिथीवर जन्माला आला माहित नाही, कसा जन्माला आला माहित नाही, पण तो जन्माला आला ना आईबाप मेले. काय वाटेल हो आपल्याला, आपण जन्माला आलो ना आपले आईबाप मेले, काय वाटेल. अरे आई वडिलांचं छत्र गेलं आणि आजोबा आजीच्या छत्राखाली वाढलेला. नाथ महाराजांना रोज वाटायचं या जगामध्ये आपलं कुणीच नाही, बहीण नाही, भाऊ नाही, या जगामध्ये आपला सगळा सोयरा कुणी नाही. नाथ महाराज मनोमन असं रोज चिंतन करायचं, मग कोण असेल या जगामध्ये आपलं, कोण सांभाळ करणार आहे आपलं. अरे आपलं कल्याण तरी कुठं होणार आहे. कुणीतरी एक सज्जन भेटला आणि सज्जन भेटल्यानंतर त्या सज्जनाने सांगितलं, इथून काही अंतरावर देवगिरी नावाचा किल्ला आहे, देवगडावर, नाही का, देवगडावर एक समर्थ साधू राहतो, नाही का. चांगला बारकाईने विचार करा. नाथ महाराजांचं बालवय आहे आणि बालवयामध्ये हे सुचलेलं आहे की मला माझ्या सद्गुरूची गाठ पडली पाहिजे, मला माझा सद्गुरू मिळाला पाहिजे, मला माझ्या सद्गुरूनं माझ्या जीवनाचं कल्याण करणारा मंत्र आणि तंत्र सांगितलं पाहिजे. अंतःकरणामध्ये तशी परिस्थिती निर्माण झाली. नाथ महाराज लहान असताना सुद्धा ही गोष्ट त्यांच्या ध्यानात आली आणि जनार्दन स्वामीकडे जाण्याची इच्छा तयार झाली. चप्पल असेल का पायामध्ये, किती अंतर असेल त्या पैठणचं आणि देवगडाचं, याचा विचार करा. नाथ महाराजांचं चरित्र, तुकाराम महाराजांचं चरित्र एक वेळेला वाचावं असं वाटेल कदाचित महाराज, पण नाथ महाराजांचं चरित्र वाचताना कुणाही दगडाला पाजर फुटल्याशिवाय राहणार नाही. आई नाही, आई म्हणायला आई नाही, बाप म्हणायला बाबा म्हणायला बाप नाही, आजोबा आजी म्हातारे झालेले आहेत, खायला काय मिळतं काय नाही मिळत, घरात कोण करतं माणूस आहे त्याचा विचार नाही. आणि आता हे नाथ महाराज देवगिरीवर चाललेले आहेत, पायात चप्पल नाही, अंगामध्ये कपडे कसे आहेत आणि कसे नाहीत, पण उन्हात अनात पोरगं चाललंय. पहिल्या दिवसाचा मुक्काम, दुसऱ्या दिवसाचा मुक्काम, तिसऱ्या दिवसाचा मुक्काम, कोण खायला देतोय, कोणत्या वसरीवर जाऊन झोपतोय, कोणत्या मंदिरामध्ये जाऊन झोपतोय, पण तिथं झोप येत नाही नाथ महाराजांना. ज्यावेळेला ते जागे रात्रीचे 2 वाजता पहाटे 3 वाजता उठतात ना, त्यावेळेला सांगतात अजून किती अंतर असेल मला माहीत नाही, अजून देवगिरी किती लांब असेल, अजून त्या देवगडावर जाताना मला काय त्रास होईल याचा विचार नाथ महाराजांनी केला नाही. 7व्या दिवशी नाथ महाराज तिथं पोहोचले. गुरुवार होता. गुरुवारच्या दिवशी जनार्दन स्वामीचं मंदिर बंद होतं. जनार्दन स्वामी पूर्ण दिवस, गुरुवारचा पूर्ण दिवस दत्तांच्या सेवेमध्ये घालवत होते आणि ते नामस्मरण करण्यासाठी 24 तास त्या मंदिरामध्ये घालवत होते. सकाळी गुरुवारी सकाळी नाथ महाराज तिथे जाऊन पोहोचलेत. प्रत्येक साधकाला, प्रत्येक त्या किल्ल्यावरच्या माणसाला विचारतात, मला माझ्या सद्गुरूची गाठ घ्यायची. प्रत्येक जण सांगतो आज बाबांनी दरवाजा लावून घेतलेला आहे, आज बाबा दरवाजा उघडणार नाही. लेकराला खायला नाही, लेकराच्या पोटात भूक आहे, तहान लागली, पण तहान त्या पाण्यानं शमणार नाही, सद्गुरूची गाठ घेतली. एवढं व्हायला पाहिजे महाराज. जोपर्यंत आपल्याला हे मिळत नाही ना, तोपर्यंत आपल्याला हे अंतःकरणामध्ये ही भावना तयार झाल्याशिवाय आपल्याला सद्गुरूची गाठ होत नाही. तुम्हाला मला फार सोप्या पद्धतीने मिळालं म्हणून त्याची किंमत कळत नाही महाराज. फार सोप्या पद्धतीनं आम्हाला त्या सद्गुरुनाथानं बोलवून घेतलं. अरे तुला हे करायला पाहिजे म्हणून सांगितलं, अरे तू केलं पाहिजे म्हणून सांगितलं, तुमच्या तोंडावरून हात फिरवला, तुमच्या पाठीवर थाप मारली, बाळा कर रे, अरे बाळा कर, तुझंच कल्याण होईल. बघा इकडे नाथ महाराजांची काय परिस्थिती ना आपली काय परिस्थिती. मला तुम्हाला विनंती करायची आहे, नाथ महाराज पावलानं देवगडावर गेले. तुम्ही कुठे गेले होते? तुम्ही तुमच्या सद्गुरूच्या पायाला लागण्यासाठी किती पायपीट केली आणि किती पायपीट करून तुम्हाला सद्गुरूचे चरण धरावे लागले, किती दिवस प्रतीक्षा करावी लागली. नाथ महाराज त्या गुरुवारी उपाशी झोपले. मंदिराच्या दरवाजाला धरलं होतं. मंदिराच्या दरवाजातून आता जनार्दन स्वामी बाहेर येणार होते आणि नाथ महाराज त्यांचे पाय धरणार होते. पण दुसऱ्या एका साधकानं सांगितलं, बाबांना अशी गोष्ट आवडत नाही, तू जरा बाजूला बैस. हंबरणे फोडून रडत होते नाथ महाराज, मला माझ्या सद्गुरूची गाठ पडली पाहिजे, मला माझ्या सद्गुरूचे चरण धरले पाहिजे, मला माझ्या सद्गुरूकडून अनुग्रह प्राप्त करून घ्यायचा आहे.
बाजूला सारलेल्या त्या साधकाचे पाय धरले. जनार्दन स्वामीची साधना संपली. जनार्दन स्वामीने दरवाजा उघडला आणि पाहिलं एका बाजूला रडकं पोर. त्यांनी विचारलं, या मुलाला काय पाहिजे? नाथ महाराज म्हणतात, बाबा स्वामी मला काहीच नाही पाहिजे, तुमच्या पायाचं दर्शन पाहिजे. जनार्दन स्वामीचं अंतकरण भरलेलं आहे. पण त्यावेळेचा काळ असा होता, परीक्षा घेतल्याशिवाय अनुग्रह प्राप्त होत नव्हता महाराज. तपेविन दैवत दिल्याविन प्राप्त गुजेविन हित कोण सांगे. कोण सांगे? ज्ञानदेव सांगे दृष्टांताची मान साधूचे संगती करणं. पायाला आलेले फोड, पोटात लागलेली भूक, लागलेली तहान, सगळं 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 विसरून गेले. आई विसरून गेली, बाप विसरून गेला, आजोबा विसरून गेले, घरदार विसरून गेलं. नाथ महाराजांचा एकच ध्यास होता, काही मी उद्धार पावेल, काही कृपा करेल नारायण. आयुष्य तुम्ही सांगा संत जल करा समाधान चित्त माझे. अहो तोही दिवस गेला, गुरुवारचा दिवस तर गेला, पण 8 दिवस त्यांची चौकशी झाली. 8 दिवस त्यांच्याकडे कोणी पाहिलंच नाही. मला सांगा, चांगला बारकाईने विचार करून घे. त्या नाथ महाराजांना कोणी जेव म्हटलं असेल का? कोणी पाणी पे म्हटलं असेल का? कोणी झोप म्हटलं असेल का? कोणी थांबा म्हटलं असेल का? कोणी त्यांची आपली लई चौकशी महाराज. आपण नुसतं अनुग्रह घ्यायला आलोय म्हटलं ना, अनुग्रह घ्यायचं म्हटलं ना की त्याला बोलतोय, अरे पाणी दे रे याला, अरे चहा दे रे याला, अरे बसायला टाका याला, कारण त्याला अनुग्रह घ्यायचा आहे. त्या देवगडावर अशी परिस्थिती होती, सगळा देवगड फिरून झाला होता. पण 7व्या दिवशी परत जनार्दन स्वामी आले आणि जनार्दन स्वामीने 7 दिवस रडत असलेल्या आणि 7 दिवस पोटात अन्न नसलेल्या त्या नाथ महाराजांना जवळ बोलवलं. नाथ महाराजांना जवळ बोलवल्यानंतर अरे आभाळापर्यंत आनंद मावणार नाही एवढा आनंद नाथ महाराजांना झाला. एवढा आनंद झाला की आज माझं काहीतरी भाग्य उदयाला आलेलं आहे. आज मला माझ्या सद्गुरूने जवळ बोलवलेलं आहे. 8 दिवस महाराज. आपल्याला सांगितलं ना की तासाभराने तुम्हाला अनुग्रह मिळणार आहे, तर आपण लगेच सांगू, तर मोटर चालू करून येतो, जरा मग 4 तासाने मी येतो. आपल्याला 1 तास सांगितलं, आपण 4 तासाने येतो. नाथ महाराज म्हणतात, आता माझा सद्गुरू येणार आहे, आता माझ्या सद्गुरूने मला जवळ घेणार आहे आणि आता माझ्या कानात काहीतरी मंत्र सांगणार आहे. जनार्दन स्वामीने जवळ घेतलं. जवळ घेतल्यानंतर आपल्याला आई भेटल्याचा आनंद झाला, आपल्याला बाप भेटल्याचा आनंद झाला, आपल्याला विश्वंभर भेटल्याचा आनंद झाला, आपल्याला देव भेटल्याचा आनंद झाला. आणि कानात नाम सांगायच्या अगोदर नाथ महाराजांची ती अवस्था झाली. महाराज त्यांच्या पायावर नतमस्तक झाले, लोटांगण घातलं आणि आता त्यांना असं वाटलं, मज वाटे त्यासी आलिंगन द्यावे, कदा न सोडावे चरण त्यांचे. नाथांना दोन्ही बाहूला धरले. जनार्दन स्वामींनी खाली बसवले आणि बाळा आता तुला या नामाचा, या अनुग्रहाचा आता तुला विचार करायचा, तुझ्या स्वरूपाची तुला प्राप्ती करून घ्यायची आणि तू कोण आहेस याचा विचार तुला करायचा आहे. कानामध्ये नाम सांगितलं महाराज. नाथ महाराजांचा अभंग सुंदर आहे. माझ्या सद्गुरूनं माझ्या कानात पेरलं आणि माझ्या डोळ्यात उगवलं. कानातलं सांगितलेलं नाम मनात आलं, मन प्रसन्न झालं, मनातलं ध्यानात आलं, ध्यानातलं अंतकरणात उतरलं आणि मग डोळ्यातून अश्रूच्या धारा वाहायला सुरुवात झाली. महाराज कानी जे पेरिले डोळा ते उगवले आणि व्यापक भरिले तोचे हरी. नाथांना अनुग्रह प्राप्त झाला. तुकाराम महाराज म्हणतात, ही ज्यावेळेला परिस्थिती निर्माण झाली त्यावेळेला ते संत मायबापाच्या अंतकरणाने तुमच्यावर प्रेम करतात. तुम्ही संत माय बाप, संत माय कायमी पतित कीर्तिमानो, कायमी पतित कीर्तिमानो, अवतार तो माधराया, अवतार तो माधराया. कायमी पतित कीर्तिमानो, कायमी पतित
जगद्गुरु तुकाराम महाराज त्या संतांचं वर्णन करतात. ही आई आहे. ज्ञानेश्वर महाराजांचे तर आई वडील गेलेच होते, पण जाता जाता निवृत्तीनाथाला सांगून गेले होते, निवृत्ती तू समजदार आहे. उद्या सकाळी ज्ञानदादा उठणार आहे, सोपान उठणार आहे, मुक्ताई उठणार आहे आणि विचारणार आहेत आई कुठे गेली, बाबा कुठे गेले. आई दिसत नाही, ती बाबा दिसत नाही. निवृत्तीला समजदारपणानं सांगितलं होतं यापुढं आता त्यांची आई तूच आहेस. निवृत्ती या ज्ञानदादाची आई तू आहेस, या सोपानाची आई तू आहेस, या मुक्ताईची आई तू आहेस आणि या मुक्ताईचा, या सोपानाचा, या ज्ञानदादाचा बापही तूच आहेस. संतांना ज्यावेळेला तुम्ही मायबाप समजाल ना, त्याच्यासारखं दुसरं भाग्य नाही महाराज. अरे आई फक्त जन्माला देते ना, जन्माला देऊन आपल्याला संसारात लुटून देते महाराज. बाप आपला सांभाळ करतो पण आपल्या जीवनाचं कल्याण करत नाही महाराज. संत आईसारखं प्रेम करतात आणि बापासारखी जबाबदारी आपल्या शिरावर घेतात महाराज. साधकाचं कल्याण व्हावं हीच एक इच्छा त्या सद्गुरुनाथाची असते. आमच्या नाथ महाराजांच्या जीवनामध्ये जनार्दन स्वामी आले आणि त्यांचा कायापालट झाला महाराज. त्यांच्या जीवनाचं कल्याण झालं. धन्याजी दीन संत दर्शनाचा आनंद जन्माचा शेण गेला, मज वाटे त्यासे आलिंगन द्यावे, कदा न सोडावे चरण त्यांचे. त्रिविध तापाची झाली बोळवण, देखिल्या चरण वैष्णवांचे. एका जनार्दनी घडो त्यांचा संग, नवावा वियोग जन्मजन्मी. नाथ महाराज आपल्या अभंगवाणीतून तुम्हाला आम्हाला उपदेश करतात. अरे आयुष्यभर जमलं का नाही जमलं, अर्धक्षण घडता संतांची संगती. अरे संतांची संगती किती वेळ घडली, क्षणभर घडली तरी तुमच्या संपूर्ण पापाचं निरसन होणार आहे. तुम्ही किती पापं केली याचा विचार करू नका. तुम्ही किती आता नामस्मरण करणार आहात त्याचा विचार करा. कारण नामस्मरणाचा आणि पापाचा संबंध सांगताना ज्ञानेश्वर महाराज म्हणतात, तृणाग्नी मेळे समरस झाले, तैसे नामे केले जपता. विनोदाने सांगायचं झालं तर बिडी पेटवायला पण एकच काडी लागते आणि गंज पेटवायला, बिडी पेटवायला पण एकच काडी लागते आणि गंज पेटवायला एकच काडीमध्ये. अरे नुसती गंजच नाही, संपूर्ण गाव जाळायला, देश जाळायला सगळी एकच काडीत भागणार आहे. साधू संत म्हणतात मग तुमचं पाप किती शिल्लक असेल. नामामध्ये एवढी मोठी ताकद आहे आणि ते नामस्मरण ज्यावेळेला आमच्या नाथ महाराजांच्या कानात सांगितलं आणि आता सांगितलं कर तुझ्या आयुष्याचा हिशोब. तर काही लोक सांगतात, माहीत नाही मला ते व्यवहारात असतील कदाचित, असं सांगतात. आता तो दृष्टांत कसा आहे पहा. आमच्या त्या सद्गुरुनाथाने हिशोब करायला सांगितला. हिशोब कशाचं करायला सांगितलं असेल, आता कशाचं करायला सांगितलं हिशोब? जे तुकाराम महाराजांनी सांगितलं ना तो करायला सांगितला. अल्पायुष्य मानव देह शतगणी ते अर्धरात्र खाय, मध्ये बालत्व पिडा रोग क्षय, काय भजनाशी उरले ते पाहेगा, राम राम स्मरा आधी. आता त्या एवढ्या 7-8 वर्षाच्या पोराला, 10 वर्षाच्या पोराला त्या गडावरचा पैशाचा हिशोब लिहायला सांगितलं असेल का? काय खुळचट कल्पना आहे. साधू संत म्हणतात त्याला त्या जनार्दन स्वामी हिशोब सांगितला आणि त्याचा हिशोब करता करता सगळा हिशोब जुळला होता, पण एकाचा हिशोब जुळत नव्हता बरं का. एक पैशाचं नाही, आपण कायम पैशाचंच नाही का. मी विनोदाने सांगतो. आता जर राजूला विचारलं, राजू जरा ना तू हरिजन राजू म्हणजे हरिजन, बरोबर आहे का? जरा येते हरिजन कसं असेल? हरिजन आपली बघा लगेच एका बाजूला आपली व्यवहारात दृष्टी चालते. आपण अभंगाचा विचार केला नाही हरिजन म्हणताना. अवघे हरिजन मिळून आले राहुला. अवघे तुम्ही सगळे हरिजन बरं का माझ्या सहित. लगेच तुम्ही म्हणताल आम्हाला द्या आरक्षण, आम्ही हरिजन.
आपली दृष्टी तशी महाराज, आपली व्यवहार सोडून दृष्टी कधी चाललीच नाही. हरिजन म्हणलं की लगेच बारीक तोंड करतो, आणि मी हरिजन कसा असेल, मी तर देशमुख. साधू संत म्हणतात त्याला पैशाचा हिशोब करायला सांगितलेलाच नव्हता, त्याला त्याच्या आयुष्याचा आणि दिलेल्या नामाचा हिशोब करायला सांगितलं होता. आणि नामाचा हिशोब करता 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 एकाचा हिशोब लागत नव्हता, म्हणून ते रात्रंदिवस झगडत होते. साधनेला बसलेले, मी तर नेहमी सांगतो, साधक, साधन, साधना, साक्षात्कार आणि समाधान. तुमच्या किती ध्यानात बसले मला माहीत नाही. तुमच्या ध्यानात बसलं असेल तर भाग्यवान आहे, आणि नसलं बसलं तर माझं दुर्दैव आहे. उघड करून सांगतो, साधक, मृदुंगाचा साधक, मृदुंग साधन, मृदुंगाचा रियाज साधना, आणि मृदुंग कीर्तनात वाजवता आला याचा आनंद साक्षात्कार. आणि मी आता कीर्तनात मृदुंग वाजवतो हे सगळ्या जगाला सांगतो हे समाधान. साधक, साधन, साधकाला साधन नसेल तर तो साधना कशाची करणार? आम्ही साधना करतो, डोळे बंद करून साधना करतो, पण साधन नाही. बाळा, मृदुंगच नसला, मृदुंगच ते साधनच नसलं तर मृदुंग कशावर शिकायचा? साधक आहे पण साधन नाही, जमणार नाही. साधक आहे, साधन आहे, पण साधनच करत नाही, रियाज करतच नाही, शिकवलेले बोल वाजवतच नाही, मग तुला वाजवता येईल? म्हणजे त्या मृदुंगाचा साक्षात्कार होणार नाही. आणि साक्षात्कार झाल्यानंतर मृदुंगात मला वाजवता येतं, 4 लोक आता मला मृदुंगमणी म्हणायला लागले, याचं समाधान मला सांगायचं. साधक, साधन, साधना, साक्षात्कार, समाधान आणि मग शांतीवर का. साधू संतांनी या गोष्टीचा विचार केला, नाथ महाराजांनी त्या गोष्टीचा विचार केला. मी साधक, मला दिलेलं साधन जो अनुग्रह, आणि त्या अनुग्रहाची मला करायला लावलेली साधना, आता मला साक्षात्कार होत नाही याचं मनामध्ये असलेलं शल्य आणि रात्रंदिवस केलेला अभ्यास. एक दिवस असं झालं की त्या एकाचा त्यांना हिशोब लागला. महाराज काय करायला लागले? नाथ महाराज नाचे टाळी पिटी, याचा विचार बऱ्याच ठिकाणी नाथ महाराजांनी सांगितला. तुकाराम महाराजांचं नाथ महाराजांचं वेगळं मत नव्हतं. एक साधारणतः 50 वर्षाचा कालावधी फक्त वेगळा होता. नाथ महाराज अगोदर आले होते आणि तुकाराम महाराज नंतर आले होते. नाथ महाराजांना आता 400 वर्ष झाली आणि तुकाराम महाराजांना 350 वर्ष झाली. अवताराच्या कार्यामध्ये फक्त 50 वर्षाचा फरक आहे. तरी नाथ महाराजांच्या भागवताची 100 पारायण तुकाराम महाराज करतात. आपण हातात घेत नाही, तो भाग वेगळा आहे. आपण कधी शास्त्राकडे पाहिलंच नाही. आपल्याला फक्त गुरु प्रचिती आणि आत्मप्रचिती, शास्त्र प्रचितीचा आपण कधी विचारच केला. शास्त्र प्रचिती, आत्मप्रचिती आणि गुरुप्रचितीचा विचार केल्याशिवाय तुम्हाला आम्हाला ते शक्य होणार नाही. म्हणून ज्ञानेश्वर महाराजांचं उर्वरित कार्य जे केलं, ते म्हणतात ज्ञानेश्वरी पहिलीच अशुद्ध आहे, त्याला मला ती शुद्ध करायची नाही, पण पाठांतरी शुद्ध अबद्ध. अनेकांनी आपल्या लिखाणातून त्याच्यामध्ये काहीतरी घोटाळा केलेला आहे. म्हणून त्या 5 ओव्या नाथ महाराजांनी त्या ज्ञानेश्वरीमध्ये लिहिले गेलेल्या आहेत. इतक्या उत्कृष्ट अशा प्रकारच्या ओव्या त्यांनी त्या 5 ओव्या त्याच्यामध्ये टाकल्या आणि ज्ञानेश्वरी प्रतिशुद्ध करून आपल्या हातामध्ये दिली. हे ज्ञानेश्वर महाराजांचं उर्वरित कार्य नाथ महाराजांनी केलं. विठ्ठल विठ्ठल आणि ज्या वेळेला त्यांच्या जीवनामध्ये हा हिशोब लागला, त्या दिवसापासून त्यांनी ठरवलं आता संसार करायचा आहे. अहो, जनार्दन स्वामींनी सांगितलं होतं त्यांना, बाळा आता संसारासहित परमार्थ करता आला पाहिजे, संसार टाकून नाही करता आला पाहिजे. साधारणतः विनोदाने सांगायचं ठरलं तर नाव पाण्यात असली पाहिजे का नावेत पाणी असलं पाहिजे? आपल्याला पाठ आहे ते, नावेत पाणी असली तर नाव बुडणार आहे. नावेत पाणी असलं तर ती नाव आपल्याला बुडवणार आहे, पण नाव पाण्यात असल्याशिवाय आपल्याला पैल तीराला जाता येणार नाही.
साधू संत म्हणतात संसार आपल्यातच आहे, आपण संसारातच आहे, पण डोक्यात संसार ठेवू नका. डोक्यात जर संसार ठेवला आणि आपण नाही का, आणखी एक विनोद सांगून जातो. आपण कीर्तनात बसलं पाहिजे का कीर्तन आपल्यात बसलं पाहिजे? आपण कीर्तनात बसतोय महाराज. हा, आपण कीर्तनात बसलोय. आपण कथेत बसलं पाहिजे का कथा आपल्यात बसली पाहिजे? काय होते रोज रोज काय होते? कथा आपल्यात बसतच नाही. कथा आपल्यात बसली ना तर कृष्ण आपल्यात येईल. कथा आपल्यात बसली ना, आपण कथेत बसलो तर कृष्ण आपल्यात येणारच नाही ना. ते गोकुळ आपल्यात येईल कसं हो? आपण कीर्तनात बसतोय पण कीर्तन आपल्यात बसतच नाही. साधू संत म्हणतात तुम्ही कीर्तनात नसले ना तरी चालेल, तुमच्यातलं कीर्तन चालू पाहिजे. नामसंकीर्तन साधन पै तुकाराम महाराजांच्या जीवनामध्ये आनंद होत होता. आनंदाचे डोही आनंद तरंग, आनंदाचे अंग आनंदाचे. आमच्या ज्ञानेश्वर महाराजांच्या जीवनामध्ये दुःख राहिलंच नव्हतं. अवघाचे संसार सुखाचा करेल, आनंदे भरील गेलो. जाईन गे माये तया पंढरपुरा भेटेन माहेरा फुलिया. सर्व सुकृताचे फळ मिळाले क्षेम मी देईन. आमच्या तुकाराम महाराजांच्या जीवनामधला आनंद ओसंडून वाहत होता. आणि एक दिवस तुकाराम महाराजांना पण वाटलं आपल्याला या जगाला निरोप द्यायचा आहे. आम्ही जातो तुम्ही कृपा असू द्यावी. लोकांना बोलवलं, टाळकऱ्यांना बोलवलं, सगळ्यांना बोलवलं आणि सांगितलं आता वाट पाहू नका माझी. आम्ही जातो तुम्ही कृपा असू द्यावी. सकळा सांगावी विनंती माझी. वाडवेळ झाला उभा पांडुरंग, वैकुंठा श्रीरंग. देवानं तुकोबाकडे पाहावं हवं जीवनामध्ये असं. अरे आपण देवाकडे जाण्यापेक्षा देवानं आपल्याकडे यावं आणि देवानं सांगावं झालंय तुझं काम, आता जायचं तुला माझ्याकडे. तुकोबाराय एका दगडावर उभे राहतात. सगळं टाळकरी माळकरी सगळे भाविक भक्त त्यांच्या बाजूला उभे राहतात आणि सांगतात आता तुमच्यामध्ये रमण्यामध्ये मला रस वाटत नाही, तुमच्यामध्ये थांबण्यामध्ये मला आता रस वाटत नाही. किती वाजत नसे बो कोणी नाही की ठिकाणी हरी हरी न म्हणती त्या थोर तरी. आणि दगडावर उभे राहून त्या पांडुरंग परमात्म्याकडे पाहतात आणि आता मला यांच्यामध्ये वेळ घालवायला आता मला आता सुचतच नाही काय करू. मला आता यांच्यातून निघायचंय आणि माझा पांडुरंग परमात्मा तिथं उभा राहिलाय. त्या पांडुरंग परमात्म्याकडे मला जायचंय. सांगा, प्रत्येकाला जगावंसं वाटतंय, मरावंसं कुणालाच वाटत नाही. पण तुकाराम महाराजांना आता देवाकडे जावंसं वाटतंय. मरणं वेगळं महाराज आणि देवाकडे जाणं वेगळं. मरणं हे प्रत्येकाला क्रमपात्र आहे. जो जन्माला आला त्याला मरावं लागणार आहे. पण देवाकडे जाणं ही गोष्ट वेगळी आहे महाराज. आपण देवाजवळून आलो, आपण देवाचं म्हणून राहिलो आणि देवाचं म्हणूनच आपल्याला आता देवाकडे जायचंय. तुकाराम महाराज म्हणतात आता मला देवानं वाडवेळ झाला उभा पांडुरंग वैकुंठा श्रीरंग बोलावितो. आणि आता तुकाराम महाराजांचा वेळ नाही का पूर्णत्वाला गेल्यानंतर साधू संतांनी तो सगळा समारंभ पाहिल्यानंतर कुडी सहित गुप्त झाला तुका. साधू संत या जगामध्ये जर कोणतं अलौकिक अशा प्रकारचं कार्य केलं असेल तर पहिलं माऊलीने केलं. रेड्याला बोलवलं आणि भिंत चालवली. रेड्या मुखे वेद बोलविला, गर्वद्विजांचा हरविला, शांती रूपी प्रगटाला चालविली जड भिंती, हरली चांगयाची भ्रांती, मोक्ष मार्गीचा सांगाती ब्रह्म साम्राज्य दीपिका वर्णिली, गीतेची टीका, विठोबाचा प्राण सखा ज्ञानोबा माझा. आणि त्याच्यानंतर अलौकिक अशा प्रकारचं कार्य जर कोणतं केलं असेल तर तुकोबरायांनी हा देह इथं न ठेवता तो देह वैकुंठाला घेऊन गेले. म्हणून अलौकिक कार्य करणारे संत, लौकिकातली कार्य ही कीर्तन वगैरे, मृदुंग वगैरे, पेटी गायन, हे सगळं कथा, हे सगळं लौकिकातलं कार्य आहे. अलौकिक कार्य व्हायला पाहिजे जीवनामध्ये. आपण काय करतो ना ते अलौकिक अशा प्रकारचं व्हायला पाहिजे. नाथ महाराजही म्हणतात हे सगळं कार्य संपल्यानंतर मला हे या जगाला सांगावं लागलं. मग ते भारुडाच्या माध्यमातून नाही का, वासना ओढाळ गाई गड्या रे वासना ओढाळे,
हिचा आनंद मळावा पायी घड्यारे वासना ओढाळ गाय ज्ञानदेवान तुचकारली हो सोपान देवान पायकुट केली हो मुक्ताबाईनं धार काढली घड्यारे वासना ओढाळ गाय या वासनेचा क्षय झाला आणि वासनेचा क्षय झाल्यानंतर आनंदाची प्राप्ती झाली महाराज कंठी प्रेम दाटे नैनी निरासोटे कंठी प्रेम दाटे कंठी प्रेम दाटे नैनी निरासोटे कंठी प्रेम दाटे नैनी निरासोटे हृदयी प्रगटे राम हृदयी प्रगटे राम दाखवणारे संत तसे तर भरपूर संत आपल्याला म्हणतील. मी तर नेहमी हा दृष्टांत मुद्दाम म्हणून सांगतो. आपल्याला अयोध्येचा राम पाहायचं ठरलं ना, त्याचं दर्शन घ्यायचं ठरलं ना, ती आपल्या संस्कृतीनं अभिमानाची गोष्ट आहे. पण 6 दिवस आणि 6,000 रुपये काढून ठेवा. गायकवाड अयोध्येच्या रामाचं दर्शन घ्यायचं असतं ना तर 6 दिवस आणि 6,000 रुपये कमीत कमी बरं का. कारण 2 दिवस जायला लागतील, 2 दिवस यायला लागतील आणि 1 दिवस दर्शन घेऊन तिथं 1 दिवस थांबायचं ठरलं तरी आपल्याला 6 दिवस लागतील. तयारीला 6 दिवस आणि जायला यायला 6 दिवस. आणि अगदी कमीत कमी काहीच आणायचं नाही ठरलं, एवढा प्रसाद आणायचं ठरलं ना तरी 6,000 रुपये झाले. पण तो नाही का त्या अयोध्येतल्या रामाचा आनंद किती दिवस टिकलो? माझ्या अंदाजाने 8 दिवस, 10 दिवस, 15 दिवस, 20 दिवस, महिनाभर आम्ही अयोध्येला गेलो होतो. रामाचं दर्शन केलं, लय आनंद झाला. किती दिवस टिकला? आठवडा, 15 दिवस, महिनाभर. पुढं तो आनंद टिकेल याची गॅरंटी नाही. परत कुणी म्हटलं ना चला आपण परत अयोध्येला जायचं, परत आपण अयोध्येला निघू, परत 6,000, परत 6 दिवस आणि परत तो आनंद घेऊन येणार. असं आपण महिन्याला जाणार आहे का तिथं? पण आपल्याच जवळचा राम आपल्याला जर माहीत करून देणारे आणि त्याचा साक्षात्कार घडवून आणणारे संत जर आपल्याला भेटले, तिथला राम, अयोध्येतला राम इथं प्रगट होणार नाही का? बरं, तो अयोध्येतला राम तिथं अयोध्येतच आहे असं आहे का? तो इथे आहे. हे ज्ञानेश्वर महाराजांनी ज्ञानेश्वरीमध्ये सांगितलं, जनाबाईने या भागामध्ये सांगितलं. पण आपल्या डोक्यात बसलं का नाही बसलं याचा विचार आपण करायचा. साधू संत म्हणतात आम्ही 9व्या अध्यायाच्या 3ऱ्या श्लोकामध्ये सांगितलं, तैसा हृदयामध्ये मी रामू असता सर्व सुखाचा आराम का भ्रांतासी का मनुष्यावरी. आमची जनाबाई सांगते देव आहे, देव आहे हृदय मंदिरी शोधून पाहे, देव नटला ना परी. जनाबाईने सांगावं, अरे जनाबाई शाळेत नाही गेली, शिकली नाही, पण नामदेवाच्या पायाला लागली आणि ती सांगते. बघा किती सुंदर आहे. सुंदर माझं जात ग फिरत बहुत ओव्या गाव कौतुक तू ये रे बाल. किती आनंद आहे त्यामध्ये, देवाला बोलवण्यामध्ये किती आनंद आहे. अरे दळिता कांडिता तुझं गायने मी आनंदा न विसंबे क्षण भरी तुझे नाम गा मुरारी. दळायला बसली आणि हात शिनले महाराज. आपण आईगन बाईग करत बसतो, जनाबाई आईग बाईग करत नाही बसली. जनाबाई म्हणजे हात थकले आता माझे. काय सांगावं महाराज, जनाबाईला नुसतं दळू लागला नाही हो. जनाबाईला पायरीवर बसवायचं आणि देवाला उंबऱ्यावर बसायचं, उंबऱ्यावर, आणि जनाबाईचे केस मोकळे करायचे महाराज. आणि काय पाहायचं, त्या केसात असलेल्या ओवा पाहायच्या. अरे नुसत्या ओवा पाहायचं नाही, तिला न्हाऊ धुवू घालायचं देवानं. काय भाग्यवान महाराज, काय भाग्यवान आहे जण. अरे माझी जणी झाडलोट करते, झाडलोट. आणि केर कोण भरतो महाराज? झाडलोट करी जणी, झाडलोट करी जणी केर भरी चक्र पाणी. देवानं सगळं करावं जनाबाईचं. जनाबाई म्हणते माझं जातं ओढू लागायला देव येतो. साधू संतांनी त्याचा विचार केला
आपण विचार करत नाही. देवानं यावं सगळं करावं. सुंदर माझं जातं ग फिरत होत ओव्या गाऊ कौतुक तू ये रे बा विठ्ठला. जीव शिव दोन्ही खुंटे ग प्रपंचाचे नेटे ग लावून पाची बुट्टे ग तू ये रे बा विठ्ठला. जणी जात गाईल कीर्त माग राहील थोडासा लाभ होईल रे तू ये रे बा विठ्ठला. देवाला बोलवा. कोण म्हणतं देव येत नाही? जणीसारखी तुम्ही हात मारत नाही. अरे कोण म्हणतं जेवत नाही? नामदेवासारखं त्याला खायला कोणी घालत नाही. अरे कोण म्हणतं हे सगळं जग या सगळ्या जगाचं हे राज्य कोण करतं? सगळं देव करतो. देवाशिवाय या जगाला आधारच कोणाचा नाही. आणि म्हणून साधू संतांनी सांगितलं आमच्या सगळ्या जीवनाचा आधार जो आहे. आमचे एक साधू संत सांगतात देवा मी पतंग आहे. देवा मी पतंग आहे पण धागा तुझ्या हातामध्ये आहे. मी पतंग तुझ्या हाती धागा. साधू संतांनी त्याचा विचार केला. नाथ महाराज विचार करतात आपल्याला या जगानं काय दिलं यापेक्षा आपण या जगाला काय द्यायचं. नाथ महाराजांच्या अंगावर थुंकले नाहीत का? अहो यवन थुंकले. रस्त्यावर त्या घाटावर बसलेला यवन थुंकतो. नाथ महाराज स्नान करून येतात आणि त्या यवनाच्या पाया पडतात. का पाया पडतात? आपल्याला वाईट वाटतं एखादा आपल्या अंगावर थुकला तर. नाथ महाराजांच्या अंगावर थुकल्यानंतर दुसऱ्यांदा आंघोळ करून आले. नाथ महाराजांनं ओलं धोतर खांद्यावर घेतलं आणि ओलं धोतर नेसलं त्याच्या पाया पडले. लोक म्हणायला लागले अहो तू तुमच्या अंगावर थुंकला तुम्ही त्याच्या पाया पडता. म्हटले अरे त्याने मी एकदा आंघोळ करून घरी जात होतो. त्यांनी बऱ्याच वेळा मला आंघोळ घातली. आंघोळीचं पुण्य लाभलं. गोदावरीचं पुण्य लाभलं. 100 वेळा थुकला त्याला मिठी मारली महाराज. त्या यवनाला मिठी मारली. अरे राजा तू किती पुण्यवान आहे. मला 100 वेळा त्या गोदावरीची आंघोळ घडली. मला काशीचं पुण्य लाभलं. म्हणून गोदावरीला प्रतिकाशी म्हणतात. साधू संत म्हणतात मला आंघोळीला जाण्यासाठी यांनी मदत केली. 100 वेळा आंघोळ घातली. अरे ते तर जाऊ द्या. ज्यावेळेला नाथ महाराजांची टिंगल करायची होती त्यावेळेला नाथ महाराजांच्या घरी जेवायला आलेले आणि ते जेवायला बसलेत. नाथ महाराजांची धर्मपत्नी त्यांना वाढते. त्या जेवणारामधला एक उठला आणि आमच्या त्या नाथ महाराजांच्या मंडळीच्या पाठीवर बसला. एखादा घोड्यावर बसतो ना असं तो पाठीवर बसला. नाथ महाराज काय म्हणतात माहिती का? मुलांना सांभाळायचं तुला चांगलं माहिती आहे. पडून नको देऊ बरं त्याला. आपल्यासारख्याने काय केलं असतो? आपल्या बायकोच्या पाठीवर जर एखादा येऊन बसला असता आपल्यासारख्याने काय केलं असतं? म्हणून नाथ महाराजांची कीर्ती आहे. महाराज आपल्या धर्मपत्नीच्या पाठीवर बसलेल्या त्या नतद्रष्टाला नाथ महाराज याला चांगलं सांभाळ म्हणतात. याला चांगलं सांभाळ म्हणतात. हरिपंथाला सांभाळायची तुझी सवय आहे याला चांगलं सांभाळ. म्हणजे लेकरावर जे प्रेम करायचंय ना तेच इतरांवर प्रेम करायचंय त्याला साधू म्हणतात. आणि म्हणून एवढा सगळा अट्टहास केल्यानंतर अहो एका त्या काळातला हरिजन म्हणायचं त्याला. एका महाराजचं पोर त्या गोदावरीमध्ये आंघोळ करता करता आई एका बाजूला धुणं धुती देते आणि ती पोराचे पाय भाजत होते. पोरगा थै नाचत होतं. नाथ महाराजांनी त्याला कडेवर घेतलं. शेंबूड पुसला. त्याचं तोंड धुतलं. आपल्या हाताच्या धोत्राच्या पंचाने त्याचं सगळं पुसलं आणि तुझी आई कुठे आहे म्हणून विचारलं. आणि तिथे त्याच्या आईजवळ ते लेकरू त्या आईजवळ नेऊन दिलं. काय वाटलं असलं त्या लेकराला त्या आईला. त्या काळातले हरिजन त्या काळातले महाराज साधू संतांनी विचार केला अरे बाबा आम्हाला जातच नाही. आमची एकच जात आहे. ज्ञानेश्वर महाराज तर म्हणतात याती गुळ माझे गेले हरपून श्रीरंगा वाचून आणून दिवस एक वाल माझं वेगवेगळा मी तया गोळा रातली अष्टभोग भोगणे माती नाही जाड भक्तिप्रेम गोड लिहिणे गे माई. नाथ महाराज तर म्हणतात भक्तिप्रेमाविनं आम्हाला ज्ञान सुद्धा नको. भक्तिप्रेमाविनं ज्ञान नको देवा अभिमान नित्य नवा तया माझी. आणि म्हणून ते कार्यासाठी काय आले तर जग लोकांचा जडमूड जनांचा उद्धार करण्यासाठी आले. अभंग अवतार तुम्हा दया करा. अवतार तुम्हा दया करा. अवतार तुम्हा दया करा. अवतार तुम्हा दया करा.
वाढावया सुख, वाढावया भक्ती, भाव वाढावया भाव. झालं काय माहिती का? सगळं वाढतंय, भाव वाढत नाही. आता भाव खऱ्याचा वाढला, खऱ्याचा आणि खोट्याचं किती अंतर आहे पहा. खरं 70,000च्या पुढे गेले खरं, आणि खोटं 20,000ला गमेलभर मिळते. खऱ्याचा भाव वाढलाय. खरं 10 ग्रॅम घ्यायचं ठरलं तर 70,000पेक्षा जास्त पैसे द्यावे लागतात, आणि खोटं गमेलभर घ्यायचं ठरलं ना तरी फक्त 20,000 रुपये जातात. तुम्ही द्या 20,000 रुपये माझ्याकडं, मी तुम्हाला खोटं गमेलभर देतो. आज गमेलभर ज्यांच्याकडे ते नटले. आमच्याकडे किती पहा, आमच्याकडे किती पहा. आणि त्यांना सांगितलं ना, हे तुमचं जेवढं दिसतंय तेवढं सगळं मोडायला न्यायचं आहे. आता काय करायला न्यायचं? आमच्यावर जरा वेळ आली, आता हे गमेलभर मोडायला न्यायचं. किती येतील ऐकत पैसे? 20,000 घेतले, 1,500 तरी येतील का? हां. आणि 70,000 रुपयाचं खरं घेतलंय. कधी घेतलंय? 10 वर्षापूर्वी 70,000चं खरं घेतलंय. एकच तोळा आहे. किती कट होतील त्याच्यातली? वाढून मिळतील. नाही, मोडायचं ठरलं तर कट होतील त्याच्यातली, कट होतील 70,000. आता 70,000 रुपये तोळ्याने घेतलेलं मोडायचं ठरलं तर कमीत कमी 60 तर मिळतील ना. मग तुम्हाला 20,000चं खोटं गमेलभर घ्यायचं आहे का 70,000चं एकच तोळा घ्यायचं आहे? ठरवायचं. दिसणार नाही बरं का, ते दिसण्यासारखं नाहीच आहे. भक्ती जगाला प्रदर्शन म्हणून करायची नाही. भक्ती हे दर्शन आहे, प्रदर्शन नाही. आणि जे प्रदर्शन आहे ती भक्ती नाही. आमच्या नाथ महाराजांनी प्रदर्शन केलं नाही, आमच्या तुकाराम महाराजांनी प्रदर्शन केलं नाही, आमच्या नाही का तुकोबरायांनी प्रदर्शन केलं नाही, आमच्या ज्ञानेश्वर महाराजांनी प्रदर्शन केलं नाही. साधू संत म्हणतात आम्हाला प्रदर्शन करायची गरज वाटली नाही. आणि म्हणून वाढावया सुख भक्तिभाव धर्म, कुळाचार्य नाम विठोबाचे अवतार तुम्हा धराया कारण, उद्धराया जन जड जीवा. ज्ञानेश्वर माऊली.
प्रत्येकाचं जाणं ठरलेलं आहे, कसं जायचं त्यांनी ठरवलेलं आहे. आमचे ज्ञानेश्वर महाराज भूमितत्वाचे एकरूप झाले. या जमिनीला आई समजलं तिथंच त्यांनी समाधीची जागा तयार केली. समाधीची जागा तयार करून निवृत्तीनाथांच्या हातानं समाधी झाली. आमचे तुकाराम महाराज आकाश तत्वाचे विलीन झाले. अनुरेणुया तोकडा तोडा आकाश आहे एवढा. आणि माझ्या नाथ महाराजांनी जलतत्वाशी एकरूप व्हायचं ठरवलं. आमची मुक्ताबाई तेज तत्वाशी विलीन झाली. विजेबरोबर मुक्त झाली. नाथ महाराज सकाळी उठले. आता आपल्या कार्याचा बऱ्याच वेळा असं झालं. त्यांच्या कथेमध्ये त्यांच्या कार्याच्या ह्याच्यामध्ये एका कोण्यातरी ते लेकीला आपल्या घरी नांदायला जायचं होतं. नाथ महाराजांची तिकडून नाही का त्यांची तयारी, त्यांची मयत नाथ महाराजांची आली होती. आणि त्या आईने सांगितलं की माझी लेक नांदायला निघाली आणि ह्याला मारायला आजच जमलं का. नाथ महाराज तिथे उठून बसले. महाराज म्हणले, आई मी नंतर सवडीनं जाईल, तुझ्या लेकीला तुझ्या घरी नांदायला जा. नाथ महाराज असे जसे तुकाराम महाराज 4 वेळा आले ना, तसे नाथ महाराज 3 वेळा उठून बसले. 3 वेळा त्यांचं निर्वाण झालं. पण शेवटी त्यांनी ठरवलं आता या जगाला माहीत करावं का न करावं. जणू पहाटे गोदावरीच्या तीरावर काकडा चालू होता. उठा जागे व्हाय आता स्मरण करा पंढरनाथ भावी चुकवा व्यथा जन्माच्या धनदारा पुत्रजन बंधू सोयरे पिशून सर्व मिथ्या जाणून शरण जगाले. उठा पांडुरंगा आता दर्शन द्या सकाळ झाला अरुणोदय सरली निद्रेची वेळ. त्यावेळेला लाईट नव्हती, त्यावेळेला माहीत नव्हता. कुठंतरी एका पिनपिनच्या दिव्यामध्ये पहाटे 4 वाजल्यापासून काकडा चालू होता. नाथ महाराजांच्या गळ्यामध्ये विणा होता. विण्याला हार अडकवलेला होता. नाथ महाराजांच्या गळ्यात हार घातला होता. नाथ महाराजांनी सगळ्या टाळकऱ्यांकडे पाहिलं आणि हात जोडले. कुणाला काही कळायच्या आतमध्ये नाथ महाराज गोदावरीच्या तीरावर जाऊन उभे राहिले. मंदिरामधला काकडा चालूच आहे. जसं तुकाराम महाराज वैकुंठाला जातात ना विमानात बसून, सगळ्या जगाला पाहिलं तुकाराम महाराज नाथ महाराज वैकुंठाला जातात. पण नाथ महाराज एकटेच गेले आणि त्या गोदामाईला हात जोडले आणि गोदामाईला सांगतात, आई ज्ञानोबा भूमितत्वाशी एकरूप झाला, मुक्ताबाई तेज तत्वाशी एकरूप झाली, माझे तुकोबा आकाश तत्वाची एकरूप झाले. आता मला तुझ्यामध्ये एकरूप करून घे. नाथ महाराजांनी त्या विण्याच्या हाराच्या सहित गोदाबाईमध्ये उडी मारली. नाथ महाराज आजपर्यंत कोणाला दिसले नाहीत. पण उरले ते या भागवताच्या रूपानं उरले. संत गेले हे कुणाला दिसले नसले तरी पण ते आजही आपल्यामध्ये जसे आहेत तसेच आहेत. त्या भागवताच्या रूपानं त्यांनी जगाला प्रकाश देण्याचा प्रयत्न केला. आपल्या घरी आपली आई जाते तरी आपल्या अंतःकरणामध्ये प्रेम निर्माण होतं. आईसाठी रडलोत, बापासाठी रडलोत, बहिणीसाठी रडलोत, भावासाठी रडलोत, बायकोसाठी रडलोत, नवऱ्यासाठी रडलोत, पैसा अडका धनसंपत्तीसाठी रडलोत. माझ्या नातांसाठी आपण कधी रडलो का याचा विचार करा. माझ्या तुकोबरायासाठी कधी रडलो का याचा विचार करा. माझ्या ज्ञानोबरायासाठी कधी रडलो का याचा विचार करा. सद्गुरुनाथाने समोर यावं, सद्गुरुनाथाने डोळे भरून आपल्याकडे पाहावं आणि सद्गुरुनाथाला आलिंगन द्यावं आणि सद्गुरुनाथाच्या पायावर लोटांगण घ्यावं असं कधी आपल्याला वाटलं का. आपण सद्गुरूलाही अजून मला वाटतं तेवढ्या मापानं मोजत नाही. जेवढ्या मापानं माझ्या जनार्दन स्वामीला मोजलं माझ्या नाथ महाराजांनी, जेवढ्या मापानं. बघा, ज्ञानदेव म्हणे, नामदेव म्हणे, तुका म्हणे, पण माझ्या नाथ महाराजांनी एकनाथ म्हणे असं कधीच लागलं नाही.
त्या मापानं मोजलं. माझा जनार्दन माझ्यातून वेगळा निघू शकत नाही. माझा जनार्दन माझ्या अंतःकरणामध्ये बसलेला आहे. जसं माझ्या ज्ञानोबाराने सांगावं ना, माझ्या हृदयी सद्गुरू जेणे तारिलो हा संसार पुरू म्हणून विशेष अत्यादरो विवेकावरी. नाथांनी आपल्या जनार्दनाला आपल्या अंतःकरणामध्ये जसं ठेवलं ना, आणि तोच संप्रदाय पुढं तर चांगला बारकाईनं नाथांच्या भागवताचा विचार केला, आमच्या श्रीधर स्वामींच्या ग्रंथांचा विचार केला, तर आनंद संप्रदायाचे प्रणेते, आनंद संप्रदायाचे शिल्पकार आणि आनंद संप्रदायाचे धर्मप्रसारक म्हणून नाथ महाराजांचा उल्लेख केला जाईल. त्यांनी त्यांचा संप्रदाय सांगताना, जसं तुकाराम महाराजांनी त्यांचा संप्रदाय सांगताना सांगितलं, माझा संप्रदाय हा चैतन्य संप्रदाय. जसं आमच्या ज्ञानेश्वर महाराजांनी सांगितले की माझा संप्रदाय हा नाथ संप्रदाय. जसं रामदास स्वामींनी सांगितलं की माझा संप्रदाय हा स्वरूप संप्रदाय, तसं नाथ महाराजांनी सांगितलं माझा संप्रदाय हा आनंद संप्रदाय. आणि त्या आनंद संप्रदायाचे प्रवर्तक आणि प्रसारक यांचा आजचा समाधीचा सोहळा खूप आनंदाचा दिवस आहे. अवघी जी त्रैलोक्य आनंदाची. नाथ महाराज म्हणतात, अरे दुःख कुठे आहे? दुःख कुठे आहे? अरे कुणी अपमान केला म्हणून दुःख होईल का? अरे कुणी सन्मान केला म्हणून सुख होईल का? अरे सुखादुःखाच्या पलीकडे गेलेलो. नाथ महाराज म्हणतात, अरे माझी टिंगल केली काय, माझ्या अंगावर टोकला काय, त्याच्या पलीकडे गेलोय आम्ही. तुका म्हणे आम्ही झालो अग्निरूप, लागो नेदी पाप पुण्याला. म्हणून कधीही साधू संतांनी सन्मानाचा आणि अपमानाचा न विचार करता समोरच्या समाजाला आनंद देण्याचा प्रत्येकानं प्रयत्न केला. तो आनंद घेण्याचा प्रत्येकानं प्रयत्न केला पाहिजे असं मला वाटतं. चंदनाला तोडलं काय, चंदनाला करवतीने कापलं काय, तरी त्या करवतीच्या धारेला सुद्धा सुगंध आल्याशिवाय राहत नाही. चंदनाला तोडलं काय, तरी त्या कुऱ्हाडीला सुगंध दिल्याशिवाय चंदन राहणार नाही. चंदनाला जाळलं काय, तरी तो जाळसुद्धा सुगंध देईल. त्या सुगंधातून चंदनाचा सुगंध बाहेर येईल. चंदनाची उदबत्ती लावली काय, तरी तिथून चंदनाचा सुगंध येईल. आणि चंदनाला दगडावर घातलं काय, तरी तो दगडसुद्धा सुगंध चंदनाचा देईल. असं तुकाराम महाराज म्हणतात. तुका म्हणे गुण चंदनाचे अंगी, तैसे तुम्ही जगी संत अवतार तुम्हा धराया कारण उद्धराया जन जळ जीवा. कुंडलिक वर्धेचा गजर होईल. नाथ महाराजांचा समाधी सोहळा संपन्न होईल. सगळ्यांनी आपल्या अंतःकरणापूर्वक आपल्या हातामध्ये त्या पुष्पवृष्टी घ्या आणि आपण समाधीकडे त्याचं प्रयाण, म्हणजे आपण आज त्या पैठणामध्ये आहोत, प्रतिष्ठान आहे, त्या प्रतिष्ठानमध्ये आहोत आणि त्या आमच्या नाथांच्या समाधीवर आपण पुष्पवृष्टी करतो आहोत. कुंडली गवरला हरिठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान की जय. माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय. संत तुकाराम महाराज की जय. शांती ब्रह्म एकनाथ महाराज सच्चिदानंद